आणि येणारा पेशंट काही कुठल्या बसमधून गाडीमधून डोलीतून आणायचे. अच्छा, डोलीतून म्हणजे काय असतं, जसं आपण लाकडाला साडी बांधतात दोघं खांद्यावर ते घेऊन याच्यातून मध्ये. तसे आणायचे. असं, हा. आता आदिवासी एरियात प्रॉपर क्लिनिक नव्हते, हॉस्पिटल नव्हते, डायग्नोसिस करणं किती कठीण असायचं हो. तेव्हा काही कुठल्या अशा चाचण्या नव्हत्या. आणि आले खेडेगाव ते. आणि बसेस खेडेगाव यायचे नाही. बसेस नाही प्रॉपर वेळेवर. रात्री बऱ्याच वेळा आडलेल्या नडलेल्या बायका डिलिव्हरीसाठी बाळंतपणासाठी जेव्हा यायच्या, त्यासाठी आईंचे पण बरेच कष्ट आहेत. ते सगळेच की आपल्याला आता शब्दात मांडतायत ते बघ. हो दे हा. आई म्हणजे हळवा कोपराच आहे प्रत्येकाचा. तर लहान मुलांवर माझं खूप प्रेम आधीपासून. त्यांचे सुख दुःख परिस्थितीनुसार त्यांना येणारे आजारपण, कारण खेडेगावात आपलं यापूर्वीचं आयुष्य गेलेलं, त्या काळी ना वॅक्सिनेशन सुद्धा होत नव्हतं. 10 ते 12 वर्ष आम्ही खेड्यापाड्यात, ज्या ठिकाणी लाईट नव्हती, नळ नव्हतं, पाणी नव्हते, विहिरींकडे दुर्लक्ष होतं, की लांबून लांबून पाणी आणावं लागायचं, अशा ठिकाणी ज्याला तुम्ही जे म्हणतात घरकुल, गव्हर्नमेंटची योजना होती, त्या घरकुलात सुद्धा आम्ही राहिलोय. जिथं लाईट नाही, वीज नाही, पाणी नाही, अशा ठिकाणी क्लिनिक सुरू केलं. सगळ्यात आधीचं क्लिनिक माझं कौलारू घर होतं, खाली सारवायचं. तुम्हाला आज हे सगळं दिसतंय, त्या काळी त्या घरांना सुद्धा वर्षाने शिंपलंय, सारवलंय, शेणा मातीने लिपलंय. जर कमी वर्षा व्यतिरिक्त केली असती तर मला नाही वाटत आमचा संसार एवढं 34 वर्ष चालला असता. आणि ते शक्यही नव्हतं. त्या काळी ना कुपोषण हा प्रकार खूप होता. सकस आहार मिळत नव्हता, जमिनीतून शेतातून पिकायचं, ते काही पूर्ण व्हिटॅमिन्स युक्त असं येत नव्हतं. नमस्कार डॉक्टर अनिल पाटील सर. नमस्ते. आणि नमस्कार वर्षाताई. माझं नाव प्रकाश शर्मा आणि तसं तर आपण ओळखतो एकमेकांना 7 वर्षापासून. पण सध्या माझा जो प्रवास चालू आहे, या प्रवासामध्ये मी भरपूर असे महान व्यक्ती आहेत ज्यांच्या व्यक्तिमत्वातून भरपूर काही शिकत असतो माझ्या जीवनामध्ये. आणि एक मनात एक उत्कंठा होती की अनिल सर जितके आपल्या जीवनामध्ये भले लहान बाळ असो, पोरं असो, कलिग्ज असो किंवा त्यांच्या ट्रेकिंगच्या ग्रुपमध्येही भरपूर जणांना भरपूर काही देत असतात. ही एक छोटीशी माझा एक प्रयत्न आहे की मीही काहीतरी बाकीच्यांना देऊ शकू तुमच्या माध्यमातून. आजचा हा जो आपला मुलाखतीचा जो चांगला प्रसंग घडला आहे आणि जे सौभाग्य मला भेटलं आहे, या इंटरव्ह्यूमधनं आपण आज जास्तीत जास्त अनिल सरांकडून आणि वर्षाताईंकडून त्यांच्या जीवनाबद्दल आणि आत्तापर्यंतच्या या सफरमध्ये त्यांनी काय काही घडामोडी बघितल्या आहेत, काय काही त्यांनी शिकलं आहे, काय काही त्यांनी शिकवलं आहे समाजाला, कसा समाजाला अजून फायदा व्हावा तुमच्या ज्ञानातनं, ही आजच्या या इंटरव्ह्यूची मुलाखतीची आपली एक पर्पज आहे. आणि मी मनापासून तुम्हाला थँक्यू बोलतो की तुम्ही आज वेळ दिला मला या इंटरव्ह्यूसाठी. तर चला सुरू करूया. अरे उलटा आम्ही थँक्यू म्हणतो तुला की तू त्यासाठी आमची निवड केली, आमच्या माध्यमातून काहीतरी बरोबर अनुभव मिळेल असं तुला वाटलं, याच्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू. ठीक आहे. तर फक्त आपल्या जे बघणारे आहेत आपले ऑडियन्स, त्यांच्यासाठी मी फक्त एक माहितीसाठी सांगतो की डॉक्टर अनिल पाटील हे मागील 34 वर्षापासून मेडिकल वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरपूर आपली सेवा देत आहेत. यांनी नाशिक, बारामती आणि पुण्यात भरपूर वर्षापासून आपल्या सेवा दिल्या आहेत. प्राथमिकपणे हे बालरोग्य तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात आणि यांच्या जीवनामध्ये कन्सिस्टन्सी भरपूर राहिली आहे. असं नाही की यांनी फक्त जीवनामध्ये मोठ्या शहरांच्या VIP क्लायंटसाठी काम केलं आहे, पण त्यांनी गोरगरिबांसाठी गावाखेड्यांमध्येही आपल्या सेवा दिल्या आहेत. भले त्याचा आदिवासी समाजातले असो, कोणत्याही समाजातले असो, पण त्यांनी खूप काही केलं आहे. आज आपण त्यांच्या जीवनाची सुरुवातपासून आत्तापर्यंतच कसा त्यांचा प्रवास राहिला आहे त्याबद्दल विचारूया त्यांना. तर अनिल सर, तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतो आजच्या या मुलाखतीचा. तर अनिल भाऊ, लोक तुम्हाला डॉक्टर म्हणून ओळखतात, पण तुम्ही स्वतःला माणूस म्हणून कसं बघतात? तुमची स्वतःप्रती जी मनामध्ये एक चित्र आहे स्वतःच्या पर्सनॅलिटीची, ती आम्हाला जरा समजवाल तर खूप बरं होईल. थँक्यू. सर्वप्रथम आपण सर्वांना मी नमस्कार करतो. मी डॉक्टर अनिल पाटील म्हणून आज आपल्यासमोर माझे जीवनातील आतापर्यंतच्या काही घडामोडी घडल्यात, ते अनुभव कथन करण्यासाठी आपण एकत्र आलो खऱ्या अर्थाने.
एकंदरीत जीवन प्रवासाचा एकंदरीत आपला जीवन प्रवास कसा झाला, कुठून सुरू झाला. मी एका ग्रामीण भागातून आलेलो आहे. माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गिरड या गावी गिरणा नदीच्या काठी झाला. गाव अतिशय छोटं खेडेगाव. त्या काळी शिक्षण वगैरे तसं तालुका पातळीवरच होतं. आमचं गाव लहान असल्यामुळे शाळेच्या प्राथमिक शिक्षणासाठीच मला दररोज 5 किलोमीटरची पायपीट करावी लागत असे. गावापासून शाळा 5 किलोमीटर अंतरावर होती. त्यावेळी वडिलांची आर्थिक स्थिती बेताचीच होती. शेतकरी कुटुंबातून आम्ही आलो आहे. व्यवसाय आईवडिलांचा शेतीच. शेती हा प्रमुख व्यवसाय. पीक बऱ्याच वेळा काय व्हायचं की बरीचशी शेती आमची पावसावर अवलंबून होती. पावसाळ्यात काही पाऊस व्यवस्थित झाला तर पिकं, नाहीतर पूर्ण शेती कोरडवाहूच होती. त्यावेळेस जलसिंचन वगैरे, पाटबंधारे वगैरे असे काही प्रकल्प नव्हते. त्यामुळे विहिरी किंवा वरच्या पावसावर शेतीचं अवलंबन असायचं. त्यात आमचा मोठा गोतावळा होता. वडिलांना आम्ही 6 मुलं, 3 बहिणी, सगळं एकत्र कुटुंब त्यावेळी. अशा ह्याच्यात वडिलांना प्रश्न पडला की उदरनिर्वाहासाठी मग शिक्षण तर दूरचीच गोष्ट होती. त्यातूनही वडिलांनी एक ध्यास घेतला की आपल्या कुटुंबातून सर्वांनी शिक्षण हे प्रॉपर घेतलंच पाहिजे. त्यांचं शिक्षणाकरिता खूप मोठे योगदान आहे आमच्यासाठी. स्वतः खूप हालापेष्ट कष्ट करून जीवन त्यांनी व्यतीत केलं. मात्र आम्हा भावंडांना शिकवलं. त्यातूनही माझ्यापेक्षा मोठे भाऊ होते, ते ग्रॅज्युएशनपर्यंत शिकले. पण ते सर्वांची अशी इच्छा होती की याने डॉक्टर व्हावं. आपल्या पिढीत आतापर्यंत कोणीही डॉक्टर झालेला नव्हता. तर सर्वांची इच्छा होती, हा थोडा अभ्यासात हुशार आहे, याला 10वीला पण बऱ्यापैकी चांगले मार्क्स मिळालेत, याने 12वी पण करावी आणि त्यानंतर सायन्सला किंवा मेडिकलला ॲडमिशन घ्यावं, सगळ्यांची इच्छा होती. त्यानंतर मग 12वीला मला 75% मिळाले. त्यावेळी 75% घेऊन मी तालुक्यात पहिला आलो जळगाव जिल्ह्यात. हे 90 सालातली गोष्ट साधारण. त्यानंतर मग त्यांच्या आईविषयी ते सांगताना जरा हळवे झाले. त्यांना ते बोलता नाही आलं. पण त्यांच्या आईचाही त्याग भरपूर आहे. त्यांनी त्या काळी जे आर्थिक अडचणींचं काय होतं त्यावेळेससुद्धा त्यांच्या भांगड्या होत्या त्या शिक्षणासाठी की माझा मुलगा डॉक्टर होऊ दे म्हणून त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या पाटल्या काढून दिल्या. आणि ते बोलताना ते भावूक होत होते की हां म्हणून ते बोलू शकले नाहीत. आणि त्यांचा प्रामाणिकपणा, सगळ्यांना आपलंसं करून घेणं, कधीच समोरच्या माणसाला असं छोटं समजून देत नाहीत. ते माझ्यासारखाच आहे. स्वतः प्रत्येक माणसामध्ये माणुसकी बघणं. त्यांचा स्वभाव हा आहे की समोरच्याला कधीच तो छोटा आहे किंवा कुठल्याही बाबतीत त्याला कमी झालेली नाही पाहिजे, आपल्या बरोबरीच आहे असं नेहमी. अगदी कितीही कुठेही अगदी छोट्यातला छोटा माणूस असू दे, झोपडीत पण जाऊन बसतील तर त्यांच्यासारखंच मांडी घालून खाली बसतील. असं कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही आहे. पैशाचं तर कधीच मागे पाळले नाहीत ते. पण माणसं जोडायचं, सगळ्यांशी मोकळेपणाने बोलायचं आणि जिथं ते खुलतात ना तिथं एकदम पूर्ण खुलतात असं त्यांचा स्वभाव आहे. आणि विशेष करून महिलांसाठी जो आधार आहे त्यांचा, त्यांना रिस्पेक्ट खूप देतात ते. प्रत्येकाची जाणीव आहे त्यांना, प्रत्येक व्यक्तीची. तर हा स्वभाव त्यांचा खूप चांगला आहे. वर्षाताई, डॉक्टर होण्याआधीचे अनिल आणि आत्ताचे अनिल यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? जमीन आसमानचा फरक आहे. जरा सविस्तर सांगा आम्हाला. खूप असे भावनिक आहेत, प्रेमळ आहेत स्वभावाचे, तेवढे चंचलता पण आहे थोडीशी त्यांच्यामध्ये. अच्छा. हां, तर मग खूप जीव लावणारी व्यक्तिमत्व आहे त्यांचं. आधीपासून त्यांचं जे ठरलेलं असतं आणि त्यांना असं व्यवस्थित सगळ्या गोष्टी लागतात. राहणीमान व्यवस्थित पाहिजे, कपडे रोज आपले इस्त्रीचे असलेच पाहिजे, एकदा घातलं की परत ते दुसऱ्यांदा काढलं की धुवायलाच टाकायचं, ते इस्त्री करून आलं पाहिजे परत. असं ते पहिल्यापासूनच आहे त्यांचं. आणि चालण्याची आवड त्यांना. आणि मला प्रत्येक गोष्टीत मी आधी खूप अशी आत्मविश्वास कमी म्हणा किंवा हळवी म्हणा, घाबरट असा स्वभाव होता. पण मला प्रत्येक गोष्टीत त्यांनी नाही तू हे करू शकते, तू इथे हे तुला होऊ शकतं, तुला जमू शकतं, प्रत्येक गोष्टीत मला पुढे ठेवत गेले. की मला आधी ह्या गोष्टींची सवयच नव्हती. नाही मी आपलं एका कोपऱ्याला असं बरं आहे माझं असं असायचं. पण नाही मुलांना पण कुठे घेऊन जायचं असेल, अरे झाशीच्या राणी तर पाठीला बांधून लढाई केली, तुला तर फक्त घरातलंच बघायचंय, तुला थोडी पाठीवर घेऊन जायचंय. किंवा घर चालवायमध्ये काही कधी प्रॉब्लेम्स असतात, कधी जमतं कधी जमत नाही, आर्थिकचं असतं
किंवा कधी दुसऱ्याही गोष्टी असतात. त्यावेळेला पण इंदिरा गांधींनी 20 वर्ष राज्य चालवलं, तुला फक्त घरच चालवायचं आहे असं म्हणजे मोटिवेशन देऊन, मोठी उदाहरणं देऊन मला ते करायला भाग पाडायचे की हे तू करायचं. आणि प्रत्येक गोष्टीत मला पुढे ठेवत गेले. त्यामुळं मग मलाही स्वतःविषयी वाटायला लागलं नाही आपण हे करू शकतो. आणि मग मला बरंचसं पुढे आणण्यात त्यांचा हात खूप आहे. आई वडिलांनी जेवढं प्रेम केलं, विश्वास दाखवला, त्यांच्यापेक्षा जास्त मला असं वाटलं नाही की मी सासरी आहे किंवा माझं लग्न झालंय आता, आई वडिलांची त्यांच्यापेक्षा जास्त मला यांनी जपलं. वडील जेवढे, वडिलांचं माझं खूप जवळचं नातं होतं. आईपेक्षा मी वडिलांना जास्त, मला दोघांत लाड करायचे पण मला जास्त विशेष करून पप्पा आवडायचे. आणि त्यांच्यापेक्षा जास्त मला यांनी खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीत पुढे ठेवण्यात, काळजी घेण्यात खूप यांचा मोठा वाटा आहे. चांगलं. तुम्ही अनिल भाईंना लग्नानंतर खूप साथ दिला आहे, तुम्ही यांचा प्रवास बघितला आहे. लग्नाच्या आधीचा जो अनिल भाईंना जो साथ त्यांच्या आईने दिला त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा, कारण अनिल भाई तर इमोशनल होतात आहे. पण कसं आहे की प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे आईने केलेले जे कष्ट असतात किंवा जो साथ असतो, संस्कार असतो, ते ऐकणं खूप गरजेचं असते. त्याचसाठी आपण बघा नेहमी जेव्हा आपण शिवरायांची पण आपण विचार पूर्ण त्यांची जीवनगाथा ऐकतो तेव्हा जिजाऊ मातेचं वर्णन नेहमी होते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आईशिवाय अपूर्ण आहे. तर आम्हाला त्यांच्याविषयी पण थोडं सांगा तर आम्हाला खूप बरं वाटेल. ते जेव्हा पण सांगतात ना मला त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, ते जेव्हा पण सुट्ट्या लागायच्या तेव्हा घरी जायचे. मग घरी गेल्यानंतर त्यांची आई त्यांच्यासाठी काय काय करायची, मग ते दुसऱ्या भावांना कसं वाटायचं हे कधीतरी जाणार. मग ह्यांच्यासाठी विशेष त्यांची आई सगळं करणार. आगळ्यावळीने ह्याला अनिलला हे आवडतं, ते आवडतं, त्याच्यासाठी हे. आणि मोठं कुटुंब त्यांचं, मोठं खटलं, पण तरी मग त्याच्यात आई विशेष काळजी घेऊन त्यांच्यासाठी नाही ह्याला हे खायला दिलं पाहिजे, ह्याला हे आवडतं. यांच्यासाठी जे नेहमी जेव्हा सांगतात ना आईविषयी त्यांचे डोळे भरून येतात. त्यांना बोलवत नाही. मग ते की तेवढं त्यांचं ते स्थान आहे. आईचं स्थान प्रत्येकाच्या आयुष्यातलं आहेच. आणि त्यांच्या शिक्षणासाठी म्हणा, त्यांच्या खाण्यापिण्यासाठी त्यांच्या आईचा त्याग खूप मोठा आहे. मुलाला लांब ठेवून शिकवणं, डॉक्टर होऊ दे, त्याच्यासाठी प्रेम तर लांब ठेवावंच लागतं ना मुलावरचं. तर त्यांच्या आईने ती मोठी, मला प्रेम मिळालं पण त्यांच्या आईला लांब ठेवावं लागलं. खूप चांगलं, थँक्यू तुम्ही शेअर केलं यासाठी. वैद्यकीय प्रवास आणि समाजसेवा, तर पुढचा प्रश्न या विषयावर आहे अनिल भाई सरांसाठी. काय प्रॉब्लेम. लहान मुलांच्या आरोग्य सेवेकडे वळायचं कारण काय होतं? प्रश्न असा आहे, मेडिकल नंतर कुठलं फील्ड चॉईस करायचं, त्यातलं स्पेशलायझेशन कशात करायचं हे ठरवण्याचं माझ्या कुटुंबाने पूर्ण मला अधिकार दिले होते. विशेषतः मुलांवर, लहान मुलांवर माझं खूप प्रेम आधीपासून. त्यांचे सुख दुःख परिस्थितीनुसार त्यांना येणारे आजारपण, कारण खेडेगावात आपलं यापूर्वीचं आयुष्य गेलेलं, त्या काळी ना वॅक्सिनेशन सुद्धा होत नव्हतं. 2-4 महिन्यातून कुठलं तरी सेंटर मार्फत, गव्हर्नमेंट हेल्थ सेंटर थ्रू वॅक्सिनेशन व्हायचं. ते काही रेग्युलर होत नसतं. तर मनाला कुठेतरी ते काही गोष्टी खटकायच्या की मुलांना आपलं गव्हर्नमेंट देण्यात कुठेतरी कमी पडतंय या विचाराने. आणि त्या काळी ना कुपोषण हा प्रकार खूप होता. सकस आहार मिळत नव्हता, जमिनीतून शेतातून पिकायचं ते काही पूर्ण व्हिटॅमिन्स युक्त असं येत नव्हतं की सगळे शेतकरी काही फळभाज्या किंवा ते काही परवडतही नव्हतं फळं घेणं किंवा नुसत्याच पालेभाज्या घेणं. त्यामुळे सकस आहार, पूर्ण आहार मिळत नव्हता. कुठेतरी मला आठवतं आमची आई लहानपणी बऱ्याच वेळा कुठल्या तरी आपलं समजा बाजरीची भाकरी, त्याच्यावर तुपाचा लोट फिरवला की आपण गोळा करून दिला की ते खात गावभर फिरायचं. ते काही अप्रूप नसायचं, ती गरज होती. अलीकडे हे सगळं थोतांड झालंय की मुलांना यावेळेला हे भरवायचं, त्यावेळेला ते काही आहाराचं असं हे नव्हतं. मग मनात कुठेतरी यायचं की मुलांना काहीतरी प्रॉपर ट्रीटमेंट, प्रॉपर वॅक्सिनेशन, त्यांच्यावर होणारे त्या काळी आजार, विषाचा संसर्गजन्य आजार खूप व्हायचे. कारण पाण्याचे दुर्लक्ष खूप होतं. पाण्याचं दुर्लक्ष म्हणजे पाण्यातून होणारे आजार, उदाहरणार्थ डायरिया सारखे, ज्याला आपण अतिसार म्हणतो, गॅस्ट्रो. तेव्हा गॅस्ट्रो हा शब्दही परिचित नव्हता, कारण फक्त उलटी जुलाब झालं की म्हणजे तिथपर्यंतच तो शब्द मर्यादित होता. त्यानंतर असं संशोधन वगैरे प्रकार नव्हता. मग कुठेतरी आपलं गव्हर्नमेंट मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतंय किंवा कमी पडतंय. तर लहानपणापासून ते जाणीव, ती उणीव मनात होती. नंतर मग ज्यावेळेस मेडिकलचं झालं, त्यांचं CCH करायचं ठरवलं की आपल्याला मुलांचं विशेष कोर्स करून त्यांना व्यवस्थित काहीतरी ट्रीट करता येईल पुढे चालून. आणि त्याचा
ग्रामीण विशेषतः ग्रामीण भागात काहीतरी आपण देऊ शकू, त्यांच्यासाठी काहीतरी कार्य करू शकू, हे तर आधीपासूनच मनात हा ध्यास होता. मग ज्या मेडिकल झाल्यानंतर सुरुवातीचे बरीच वर्ष आम्ही ग्रामीण भागात सेवा केली. आपण कदाचित डॉक्टर बाबा आमट्यांवर सिनेमा पाहिला असेल, त्यापेक्षा अतिशय विपरीत परिस्थिती मी आणि वर्षाने अगदी तळागाळात जाऊन आदिवासी एरियात काम केलंय. ते पण थोडे थोडक्यात 10 ते 12 वर्ष आम्ही खेड्यापाड्यात, ज्या ठिकाणी लाईट नव्हती, नळ नव्हतं, पाणी नव्हते, विहिरींकडे दुर्लक्ष होतं की लांबून लांबून पाणी आणावं लागायचं, अशा ठिकाणी ज्याला तुम्ही जे म्हणतात घरकुल, गव्हर्नमेंटची योजना होती, त्या घरकुलात सुद्धा आम्ही राहिलोय. जिथं लाईट नाही, वीज नाही, पाणी नाही, अशा ठिकाणी क्लिनिक सुरू केलं. सगळ्यात आधीचं क्लिनिक माझं कौलारू घर होतं, खाली सारवायचं. तुम्हाला आज हे सगळं दिसतंय, त्या काळी त्या घरांना सुद्धा वर्षाने शिंपलंय, सारवलंय, शेणा मातीने लिपलंय. तिची आपण मूवी पाहतो ना, सेम सेम ते सगळं आम्ही केलंय. घर सारवल्यापासून स्वतः. तेव्हा कंपाऊंडर माहित नव्हतं, घरात कामाला बाई नव्हती, आणि शून्यातून सुरुवात हो. अंगावरच्या कपड्यांनीशी आपण बाहेर पडलेलो. अनऑफिशियल स्टाफ तुम्हीच होते. अगदी अगदी फ्रीलान्सर. इव्हन तुम्हाला सांगतो, मुलांच्या बाबतीत काळजी घेत असतानाच आता आदिवासी एरियात प्रॉपर क्लिनिक नव्हते, हॉस्पिटल नव्हते, डायग्नोसिस करणं किती कठीण असायचं. तेव्हा काही कुठल्या अशा चाचण्या नव्हत्या. आले खेडेगाव, बसेस नाही प्रॉपर वेळेवर. रात्री बऱ्याच वेळा आडलेल्या नडलेल्या बायका डिलिव्हरीसाठी, बाळंतपणासाठी जेव्हा यायच्या, वास्तविक ते फील्ड माझं नव्हतं, पण त्याही वेळी सुईन देऊ शकते, सुईन करू शकते, त्या मग आपण का नाही करू शकतो. तर वर्षात त्या ठिकाणी तिचं ते घरोघरी जाऊन सुद्धा बाळंतपण केलेत. रात्री अपरात्री जाऊन कुठलाही मोबदला न घेता रात्री नदी ओलांडून, पाणी ओलांडून, भर पावसात. सापांची भीती चालताना आपल्याला कल्पना असेल, नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील सुरगाणा अतिशय दुर्गम असा भाग आहे. त्या भागात पाऊस खूप होतो. पावसाळा आला की नकोसं होतं. तिथून 10-10, 12-12 किलोमीटरवर जाऊन रात्रीच्या वेळी बाळंतपण करायची, ज्याला गाड्यांची सुविधा नाही. अशा वेळेस मला याची साथ खूप झाली. कारण एकतर अंधश्रद्धा आणि खूप याच्याने गुरफटलेले ते लोक. पूर्वी घरीच ते लोक बाळंतपण वगैरे करायचे. डॉक्टरांकडे अजिबात क्लिनिकला वगैरे, दवाखान्यात, हॉस्पिटलला जाणं प्रकार नव्हता. त्यांना ते शक्य नव्हतं. आर्थिक परिस्थिती मग सोयी अभावी, रात्री अपरात्री तर काही नेऊ शकत नाही. अशा वेळी आम्ही बैलगाडीतून जाऊन, तिथं त्यांचीच बैलगाडीतून किती वेळा तरी पायीच जाऊन 10-10, 12-12 किलोमीटर रात्री 2-2, 3-3 वाजता पहाटेपर्यंत तिथं थांबून बाळंतपण करून घरी आलेलो आहोत. वास्तविक तशा परिस्थितीत त्या काळी हे सगळं करत असताना पुण्यासारख्या राहिलेल्या ठिकाणी, पुण्यासारखी जी लहानाची मोठी झाली, अशी कुठलीही मुलगी जर कमी वर्षाव्यतिरिक्त केली असती तर मला नाही वाटत आमचा संसार एवढा 34 वर्ष चालला असता. आणि ते शक्य नव्हतं कोणाला, पण तिने साथ दिली. आणि ते अतिशय कौतुकास्पद आहे. नाही, खूप खूप कौतुकास्पद. ही साथ काहीच नाही ना. आम्ही पण ऍक्च्युली बघा, आपण पुण्यामध्ये बिबट्याचा त्रास बघून एवढे घाबरतोय, आणि गाव खेड्यामध्ये जिथे जास्त संभावना आहे इथनं तिथनं कुठे निघायची, जिथे लाईट नाहीये, तिथे एका महिलेने रात्री जेव्हा आम्ही जात होतो पायी, बऱ्याच वेळा पाय खालून साप, अनेक विंचू, काटा, कितीतरी प्रकारचे विंचू असं आपण वावरताना दिसलेले आहेत. त्याला काही पर्यायच नसायचा. अनवाणी जाणं, भर पावसात चिखलातून जाणं, हे सगळं. कधी पेशंट यायचे अर्ध्या रात्री, कधी पण आणि येणारा पेशंट काही कुठल्या बसमधून, गाडीमधून, डोलीतून आणायचे. अच्छा, डोलीतून म्हणजे काय असतं, जसं आपण साडी ते याच्यातून तसे आणायचे. अशा प्रकारचे पेशंट हँडल केले. आणि कुठलेही एका वेळेस भरपूर आले की मग सगळेच बेडवर शक्य नव्हते, मग खाली पण सलाईन असं जमिनीवर झोपून सगळे प्रकार. खूप स्ट्रगल करत मग काय झालं की एकदा एका वृत्तपत्रात बारामतीला वेकन्सी म्हणून जाहिरात आली. बारामतीला वृद्धाश्रम प्लस हॉस्पिटल. अच्छा.
असं तांदूळवाडी, बारामतीपासून 10 किलोमीटर तांदूळवाडी म्हणून गाव आहे. त्या गावी एक हॉस्पिटल, ज्येष्ठ नागरिक संघाचं ते हॉस्पिटल. अच्छा. तिथं मला मेडिकल ऑफिसर म्हणून जाण्याचं योग. सुंदर हॉस्पिटल, बंगला वगैरे मोठा राहायला, हॉस्पिटलचंच 4 व्हीलर वगैरे. तर मी विचार केला की आता आपण मुलं लहानाची मोठे होतील, त्यांचं एज्युकेशनचं बघायला पाहिजे. आणि किती दिवस आपण इकडे आता काढणार. सेवा, लोकांची सेवा खूप झाली, पैसा कमवला नाही, मात्र आशीर्वाद खूप मिळवलेत. त्या आशीर्वादाने मग बारामतीला जॉब मिळाला. यायचे ना तर कोणाकडे अक्षरशः पैसे नसायचे. मग त्या बदली मोळी घेऊन यायचं, त्यांच्याकडे असलेले तांदूळ घेऊन यायचं, त्याच्यावर मग चूल पेटवायचे आपण. भाजी असं काहीतरी, इंजेक्शन दे मला, पण माझ्याकडे पैसे नाही बाबा, हे तू घे, मला मुलं पण नाही, कोण कुठे राहते कोण कुठे, मग एवढ्यावर तुला करावं लागेल. किंवा शेतात जी आलेली पीक, त्यात मला टोमॅटो असोत, वांगी असोत, कुठलीही भाजी असो किंवा भात, शेवटी भात, हा त्यावरच आमचा पण उदरनिर्वाह झाला, त्याच्यावरच आमचं गुजरण झालं आतापर्यंत. म्हणजे गेली 10 वर्षे तिथंची काढलीत. कधीही आम्ही दोघांनी विचारून घ्या, कधी किराणा काय असतो माहित नाही. जे येईल त्या बदल्यात, जे आपण सेवा देतो त्या बदल्यात हा मेवा मिळायचा. खऱ्या अर्थानं मेवाच म्हणता येईल. मलाही त्या गोष्टीची गरज होती जी त्यांच्याकडून भागितली गेली, आणि त्यांना जी गरज होती ती माझ्याकडून दिली गेली. त्यातून जो आशीर्वाद मिळाला, त्या आशीर्वादाच्या बळावर सहज पेपर वाचता वाचता बारामतीचं एक कॉल आला, जॉब आला. त्यात मी ॲप्लिकेशन केलं आणि काहीतरी 50-50 लोकांमध्ये माझं सिलेक्शनही झालं. आणि ह्या एरियातून या माणसाने काम केलंय. या अनुभवाच्या आपल्याला काहीतरी समाजात काम करताना उपयोग होईल या हेतूने माझी तिथं निवड केली गेली. मी पण डायग्नोसिस वगैरे सहज सोपं आहे. हा, लॅब, काही नसतं. आपल्याला पोटात दुखलं की लगेच सोनोग्राफी, युरिन ट्रॅक इन्फेक्शनला युरिनचा रिपोर्ट येतो, त्यानुसार ट्रीटमेंट करता येते. इकडे व्हायरल काही झालं त्यानुसार ब्लड टेस्ट, हेमोग्राम वगैरे करून आपण ते रिपोर्ट पाहून, थोडक्यात म्हणजे आपण जे शाळेत शिकत असताना गाईड वापरून उत्तर शोधायचो, तशी आजकालची मेडिकल प्रॅक्टिस आहे. त्या पिरियडमध्ये कुठलेही इन्व्हेस्टिगेशन्स नाही, कारण लॅब नाही. खेडेगावात डॉक्टर मिळणं मुश्किल, लॅब कुठून येणार. अशा परिस्थितीत जे काही आपण करू ते ओन, ज्याला डायग्नोस म्हणतो आपण, स्वतःच्या अनुभवाने त्याचं निदान करणं, त्यानुसार ट्रीटमेंट करणं. आणि विषय म्हणजे मेडिकल सुद्धा नसतं जिथून तुम्ही औषधी घेऊ शकाल, ती परिस्थिती नव्हती. आज लिहून दिल्यावर बाजाराच्या दिवशी लोक नाशिक सारख्या ठिकाणी जाऊन ते मेडिसिन घेणार. पेशंट आला ना तर मग असं वाटायचं की आता ह्याला आपण काही करू शकत नाही, तर सगळे अवेलेबल नाही आपल्याकडे. मग त्यांना पेशंट न्या म्हणजे 25 किलोमीटर लांब न्यावं लागायचं. तोपर्यंत तेवढ्या अंतरात माणूस मग ते दगावण्याची शक्यता अधिक असायची. त्यातून 2च पर्याय, तुम्हाला जे प्रयत्न करता येतील ते स्वतः सांगायचे. डॉक्टर साहेब, तुम्हाला जे प्रयत्न करता येतील, तुमच्याकडून जे होईल तेवढं बघा, त्याच्या पुढे आम्ही करू शकणार नाहीत. त्यातून 2 गोष्टी घडायच्या. एक, स्वतः आपल्याला अनेक कॉन्फिडन्स यायचा की त्यांची इच्छा आहे, आपण करू, आणि त्यात यश आलं, एक परमेश्वर कृपेने यश आलं तर चांगलंच. आणि नंतरची भीती नसायची. आजकाल जे हॉस्पिटलमध्ये प्रकार घडतात, मारामारी, जे आता परवा सह्याद्री हॉस्पिटलला तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल, न्यूजला पण दाखवलं की या त्या कारणाने रुग्ण दगावला तर डॉक्टर दोषी. वास्तविक डॉक्टर सगळे प्रकार आपल्या पद्धतीने, आपल्या बाजूने चांगलं, जेवढं ज्ञान त्याचं तो पूर्ण, त्याच्यात तो समर्पण करत असतो, पूर्ण ट्राय करत असतो. हा, नजर चुकीने काही गोष्टी घडत असतील, पण रुग्ण दगावा, रुग्ण जावा, हा कुठल्याही डॉक्टरचा कधी, कुठल्याही प्रसंगात, कुठल्याही याच्यातून तो कधी हेतू नसतो. आपल्याला ट्रीटमेंट करू शकतो, औषध देऊ शकतो. हा, तर आपण थोडा वेळ मूळ विषयाकडे येऊया. मग बारामतीला आलो. बारामतीला माझं ज्यावेळेस सिलेक्शन झालं, त्या हॉस्पिटलची पण दशा, म्हणजे तिथलंही काही असं फार चांगलं वातावरण नव्हतं, कारण ते मोडकळीसच आलेलं होतं, बंद पडण्याच्या स्थितीतच होतं. पण नाही, आम्ही नवरा बायकोने ठरवलं की ते आता आपल्याला उभं केलंच पाहिजे, इथं जे काही बेस्ट देता येईल तेवढं दिलंच पाहिजे. मग त्यातून आम्ही सुरुवातीला लोकांचा कल व्हावा, तिकडे लोकांनी जे हे झालेले होते, हॉस्पिटलपासून दुरावलेले होते, त्यांना कसं आपल्याला विश्वास मिळवता येईल, त्यांचा विश्वास कसा कमवता येईल, त्यासाठी आम्ही मग प्रत्येक शनिवार रविवारी शिबिर भरवायचं ठरवलं, कॅम्प ज्याला आपण म्हणतो. त्यातून मग आज पेडियाट्रिक कॅम्प, कधी ENT कॅम्प, कधी गायनिक कॅम्प,
कधी पुढे चालून आपलं कॅटरॅक्ट वगैरे सारखे डोळ्यांचे ऑपरेशन्स ठेवूया, हिस्टेक्टॉमी सारखे ऑपरेशन्स केले मी त्यावेळी. म्हणजे खूप रुरल आहे याच्यात, बारामतीपासून सुद्धा आत. तेव्हा बारामती जेमतेम उदयास येत होतं, 31 वर्षापूर्वीची गोष्ट. ते करत असताना हळूहळू लोकांचा कल वाढू लागला हॉस्पिटलकडे. हॉस्पिटल पुनरुज्जीवित झालं आणि कर्मधर्म संयोगाने मग त्या हॉस्पिटलचे जे बाकीचे ओनर होते, बाकीचे जे ट्रस्टी होते, ते लक्ष घालायला लागलेत. मग एक प्रकारे तिथं आमचं स्थिर स्थावर व्यवस्थित व्हायला लागलं. त्यानंतर एक 5-10 वर्षानंतर मग मला माझी जी मुलं होती सौर्य आणि प्रसाद, मग याचं शिक्षणाचं हे एज व्हायला लागलं. बारामतीत असलं तरी ते आतल्या भागात होतो, आम्ही आत होतो. मग सहज विचार केला, मग माझ्या कॅम्पला पुण्यातील बरेच डॉक्टर यायचे, मग त्यांच्याशी ओळख झाली. मग त्यांनी सुचवलं की बघ, तुला जर शक्य असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी तू आमच्या बरोबर येऊन काम करू शकतो, जॉब करू शकतो. तर मग परत प्रश्न आले की परत शून्यातून सुरुवात करणार, बघूया काही दिवस इथंच काढूया. पण मनातून मग यांचं एज्युकेशनचं कसं, कारण त्या गावात शाळा नव्हती, शाळा जी होती ती मग बारामतीला होती. मग परत 10-15 किलोमीटर आणि वाहनाची अशी काही सोय नव्हती, एक तर स्वतः सोडायला जाणं किंवा आणणं. मग काही दिवसांनी मग पुन्हा विचार केला की मुलांच्या एज्युकेशनसाठी आपल्याला बारामती सोडणं गरजेचं आहे. मग आम्ही पुण्यात आलो. मग डॉक्टर शिरोळेंचा आमचा आधी परिचय होता कॅम्पच्या निमित्ताने. तर मोठे सर आमचे डॉक्टर शिरोळे, जे ही वॉज द फर्स्ट पेडियाट्रिशियन इन पुणा, वॉज 1966, म्हणजे 1966 साली आपलं पहिलं क्लिनिक मुलांचं, पहिला दवाखाना पुण्यातला. त्यांच्याकडे मग मी जॉब करू लागलो. आणि हळूहळू ते थकल्यामुळे काय झालं की मग त्यांचं मुलगा आणि मी दोन्ही क्लिनिक सांभाळू लागलो. आमचं डेक्कनला क्लिनिक, दुसरं आमचं क्लिनिक कॅम्पमध्ये आरोआ टावर्सला. मग हळूहळू इथं मन रमत गेलं. मुलांचा शिक्षणाचाही प्रश्न, जॉब चांगला आणि नामांकित डॉक्टरांकडे आपल्याला परमेश्वर कृपेने एक चांगला ॲज असिस्टंट डॉक्टर काम मिळतंय. तर मी ते जॉब गेली 34 वर्षे कंटिन्यू केला. खूप मोठी 34 वर्ष मी एकाच छताखाली, हा कसा पंखा आहे, एकाच पंख्याखाली, पंखाही आमचा तोच एक क्लिनिकला अजून त्याच पंख्याखाली बसून सरांचा खूप समजून घेतलं. सरांनी फुल सपोर्ट केला. मग तो फायनान्शियल असो, दुसरं जर आपण बाजूचा विचार केला, त्या पिरियडमध्ये माझी मुलगी मेडिकलला असताना एका कार ॲक्सिडेंटमध्ये गेली. त्यावेळेस मला भावनिक आधाराची खूप गरज होती. अशावेळी डॉक्टर शिरोळे खूप सांभाळून घेतलं. त्याचबरोबर मी जे अदर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे कुठेतरी आपल्याला धार्मिकतेकडे जाणं गरजेचं असतं, एक तो मोठा पाठबळ असते. मग मी ईश्वरीय ओम शांती आपल्या परिवाराशी जोडलं गेलो. त्या परिवाराने पण खूप मोठा आधार दिला. म्हणजे तो एक आपला कुटुंबाचा भाग झाला. आणि त्यातून मग आपण कुठेतरी निसर्गात रमलं पाहिजे, निसर्गाशी नातं जोडवलं म्हणजे काहीतरी हलकं व्हायला होतं, जेणेकरून आपल्याला आपल्या मुलीच्या याच्यातून थोडंसं हलकं होईल. मग आम्ही ट्रेकिंग सारखा प्रकार, गंमत अशी आहे की कोरोनाच्या आधी हे माझे मित्र आहेत विवेक भाई म्हणून इथंच असतात, ते आमच्या ओम शांती परिवाराशीच आहेत. तर आम्ही वॉक करता करता असंच आजूबाजू जायचो. कधी रेस कोर्स, कधी चला आपलं ग्लायडिंग सेंटर, कधी आपलं हा कुठला परिसर, रामटेकडी परिसर, असं आम्ही जात होतो वॉकला. तर सहज म्हणून डॉक्टर साहेब आज आपण कानियापला तर जाऊया का. मग मी माझे मित्र आहेत त्यांना पण सांगतो, म्हटलं ठीक आहे. मग सहज म्हणून कानियापलाचं आपण ट्रेकिंग सुरू केलं. जातच होतं मुलांना घेऊन. मग कंटिन्यू आता ट्रेकिंगला जवळ तुम्ही मगाशीच बघितलं की 7 ते 8 वर्ष झाले ट्रेकिंग सुरू करून. तो परिवार आणि त्या परिवाराने दिलेलं प्रेम माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा ठेवा आहे. की ना त्यांनी मला सोडलं ना, हे बघा अशा वेळेस पैसा सगळा काही नसतो. पैसा तोपर्यंत मी खूप कमवलेला होता. पैशांशी नातं माझं असं फार काळ टिकलं नाही. पैशाने माझ्यावर प्रेम केलं असेल, मी पैशांवर कधी प्रेम केलं नाही. का? कारण मला परिवार इतका सुंदर, म्हणजे तुम्हाला एक सांगतो, या परिवाराचं एक हे सांगतो, वैशिष्ट्य सांगतो. फक्त प्रेम काय असतं, म्हणजे कुठल्या माणसाला कुठली गरज असते ते या परिवाराने ओळखलं.
त्यांनी वर्षा पाटील असो अनिल पाटील असो यांना कसली गरज आहे, काय दिलं पाहिजे ते त्यांनी साधलं, ते ओळखलं, ते मी कमवलं, ते मी मिळवलं. हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा ठेवा. हे बघा, भाऊ बहीण आई वडील फार दिवस नाही टिकू शकत किंवा फार दिवस नाही सांभाळू शकत. हे जे ट्रेकिंग जो परिवार मिळाला, ट्रेकिंग परिवाराने 4 गोष्टी माझ्या आयुष्यात साध्य झाल्या. एक तर मी 4 लोक जोडू शकलो. माझ्याकडून त्यांना देण्यासारखं फार काही नव्हतं, फक्त एक सोबत. दुसरी आरोग्य. आरोग्य खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आरोग्य का महत्वाचं आहे? कारण सगळं तुम्ही कमवू शकता, पण आरोग्य शेवटपर्यंत साथ फक्त शरीर देतं. शरीराची साथ, शरीर कमवणं, आरोग्य कमवणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी काय ट्रेकिंग म्हणजे काय देतं? ट्रेकिंग एक चालण्याचं खूप खूप मोठं माध्यम आहे. चालण्यातून काय मिळतं? कॅलरीज आपले बर्न होणार. हार्टसाठी खूप उत्तम. हार्ट काय देतं? हार्टसाठी का उत्तम? फुफ्फुसासाठी का उत्तम? हे सगळं आपण ट्रेकिंग मधून शिकतो. तुम्ही ऑक्सिजन शुद्ध मिळतो तिथं वर गेल्यावर. पूर्ण उंचीवर मन खुलतं पूर्ण. ते स्वच्छ सूर्यप्रकाश, स्वच्छ हवा, स्वच्छ प्राणवायू, स्वच्छ संगत. महत्वाचं म्हणजे खूप एन्जॉय दिलं ट्रेकिंगने. आम्ही ट्रेकिंगसाठी घरातून बनवलेला प्रत्येकाचा नाश्ता असतो. प्रत्येक जण आपापल्या कुवतेप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे तो नाश्ता आणत असतो. चहा हा माझा आवडता विषय. 2:30 वाजता बनवतात. पहाटे 2:30 वाजता उठून सगळ्यांसाठी चहा गेली 10 वर्ष मी बनवते. मी पण प्यायलो मी कोणावर उपकार नाही करत आहे. ती माझी फॅशन आपण म्हणतो ना, ती माझी आवड आहे. आणि माझी आवड का वाढली? ते माझे सवंगडी ते खूप प्रेमाने घेतात. सगळ्यांना आवडतो. मी काही त्याच्यासाठी वेगळं करत नाही. जे सर्वसाधारण बनवतात ते चहा कॉफी टाकतो. नाही, पण तुमच्या चहामध्ये टेस्ट एक वेगळा असतो. मी पण अनुभवलाय तो. आणि समाधान त्यांचं होतं, पण त्यांच्या तोंडून कौतुक ऐकून मला आणखीन चला आता पुढचा रविवार कधी येतो. अर्धा डोंगर चढून जीव निघालेला असतो, तेव्हा यांचा थर्मस मधनं चहा निघतो आणि तो सर्वांना एवढं सुख देतो. चालून आपण थकलेला असतो, थोडी एनर्जीची गरज असते आणि चहा घेतले की अमृत तुल्य म्हणतो आपण तसं. हे सगळं मोठी टीम आहे. सुरुवात काही जणांनी झाली, पण कुटुंब झालं. आम्ही स्वच्छंदीपणे जातो तिथं. बऱ्याच वेळा आम्ही भर पावसात चूल पेटून स्वयंपाक केलेला आहे. चूल पेटून वरून पाऊस चालतो. 3 ऋतू, कुठल्याही ऋतूत कधी कधी त्याला त्या खंड असा पडला नाही. मोठा परिवार मिळालाय, मोठे मित्र मिळालेत. त्यांची साथ सोबत लाभली. म्हणूनच एवढी सोन्यासारखी लेक जाऊन सुद्धा हे आयुष्य सुखकर वाटलं. त्याला कारण बऱ्याच अंशी माझा ट्रेकिंगचा परिवार आहे. आणि मला नुसते ते मैत्रिणी माझ्या मुलीसारखे आहेत. मला मुली बापासारखं त्यांनी सांभाळलं. आणि जो रिस्पेक्ट केला ना, तो शब्दात येते, शब्दात मांडताच येणार नाही. असा हा परिवार मिळाला. खूप मोठी गोष्ट. आणि हेच माझं आरोग्याचं, आणि हेच माझं आजही वयाच्या 60व्या वर्षी तरुण दिसतो ना, त्याला हे माझं सगळं परिवार आहे. त्याला कारण आहे. खूप छान. हे मिळवलंय. खूप मोठा परिवार आहे. एक गोष्ट नाही, याच्यामध्ये एवढी लोक आहेत ना की आणि जे पण भेटली ते लोकांनी सगळ्यांनी खूप भरभरून दिलं. असं नाही झालं की कोणी, सगळेच खूप चांगले वागले. त्यामुळे आसावरीचं दुःख पचवणं आम्हाला सोपं गेलं की सगळ्यांनी एवढी साथ दिली, सोबत दिली. नंतर तर लोक असं कळाले नाही जग खूप सुंदर आहे आणि जगामध्ये अजून प्रेम. आसावरी गेल्या वेळेस असं वाटलेलं जग, आसावरी ज्यावेळेस गेली ना तेव्हा असं वाटलेलं काय आहे, खरं तर परमेश्वर आहे की नाही. त्यावर खरंच म्हणजे मनातून इतका द्वेष, तिरस्कार, म्हणजे देव सुद्धा नाही या जगात. देवावरची श्रद्धा, विश्वास कुठलंच राहिलं नाही. पण जेव्हा देवाच्या रूपात माणसं भेटली ना, तेव्हा कळलं अरे जग खूप सुंदर आहे. आपण देवाला दोष देतोय. देवापेक्षा माणसं, आपण काय माणसं आहेत, किती प्रेम करतायत. जे देव सुद्धा देऊ शकत नव्हतं, देवाने सुद्धा दिलं नसतं. अरे देवाच्या पुढचंही माणसं मिळालीत आपल्याला. काय हवं आयुष्यात अजून? असं सगळं मिळाले. आणि सोबत लाभली. हो, आतापर्यंत सोबत लाभली. प्रेम तर लाभलंच, पण अडीअडचणीला, वेळेला धावून येणारी एवढी प्रेमाची माणसं मला नाही वाटत माझ्यापेक्षा कोणाला मिळाली असतील. ते मी माझं भाग्य समजतो. आणि या सगळं घडत असताना हे इतके चढ उतार आले आयुष्यात. डॉक्टरी होऊन सगळं संपलं नव्हतं. हो,
खऱ्या अर्थाने तो प्रवास सुरू झाला, एवढा खडतर प्रवास. आणि अशा पडत्या काळात वर्षाची माझी गाठभेट व्हावी, तिने मला तोलामोलाची साथ द्यावी. आणि खरं सांगतो की वर्षानं माझ्या आयुष्यात येणं, तिने माझ्याबरोबर अशा परिस्थितीत संसार निभावून नेणं, हे खरंच कौतुकास्पद आहे हो. ते शब्दात सांगता येणार नाही. मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, थोडा आपण मागे जातोय. हो. आता तुम्ही जेव्हा खेड्यापाड्यामध्ये मेहनत करत होते एवढे ॲज अ हजबंड अँड वाईफ, तेव्हा तुमचं वय काय होतं? कारण प्रश्न यासाठी विचारतोय अगदी. कारण आजच्या काळामध्ये माझ्या जनरेशन मध्ये लग्न होतात आहे पण ते टिकत नाहीये, 27 वर्षाचे होते हे. मी आणि 27 एवढ्या सांगतो ना, सोयी सगळं असून पण फॅसिलिटीज असून पण ते टिकत नाहीयेत. आय मीन काही ना काही कारणास्तव दोघांमध्ये काही ना काही. आजकाल पण सगळ्या तुम्ही सुविधा आहेत. अगदी मान्य प्रेम मला. नाहीये कोणामध्ये. असं नाहीये की प्रेम भावना नाहीये. प्रेम भावना, सहनशक्ती, एकमेकांसाठी समर्पण भावना ती कमी दिसते. वाटतंय ॲज अ डॉक्टर वयाच्या 27व्या वर्षी मी प्रॅक्टिस सुरू केलं. तेव्हा वर्षाचं वय काहीतरी 18-19 असावं. तर सुरू करताना पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही सुरू करू शकत होतो. थोडक्यात थोडं भांडवलाचा प्रश्न होता. हे बघा, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. तर मग आपण कुठेतरी अशा ठिकाणी सुरू करूया की जिथं लोकांना पण आपल्याला सेवा देता येईल, त्यांचीही गरज होईल आणि थोडा भांडवल पण कमी लागेल. हा सरळ हेतू होता. खेड्यातून सुरुवात केली. मग ज्यावेळी खेड्यातून सुरुवात केली, पण तिथं जीव का लागायला लागला की दिवसेंदिवस जाणवायला लागला आपली खरी गरज, खरी नड जी आहे ते शहरात नसून खेड्यात आहे. आणि नुसतं खेडं नाही असून चालत, त्यासाठी अगदी दुर्मिळ भाग, अगदी दुर्गम भागात की ज्या ठिकाणी पाणी नाही, लाईट नाही, वीज नाही, बस नाही, तशा ठिकाणी खूप खर्चात चालायचं आणि तेव्हा आर्थिक प्रॉब्लेम होताच. तर ॲज अ व्ह्युअर जेव्हा मी बघतोय तुमची स्टोरी, तर मला एक जाणवते की तुम्ही त्या वेळामध्ये ऑलरेडी टेक्नॉलॉजी तेवढी ॲडव्हान्स नव्हतीच, पण तुम्ही तुमचा वेळ एकाच मार्गाला, पर्पजला फॉलो केलं तुम्ही आणि त्या निष्ठेने केलं दोघांनी. त्यामुळे तुमचं माइंड तिथे बिझी राहिलं सतत. अगदी तेही एक कारण असू शकते की तुम्ही सुरळीतपणे इतका लांब प्रवास तुम्हाला करता आला. अनिलबाई, तुम्ही ऑलरेडी माझ्या वडिलांच्या वयाच्या आहात. अगदी. आणि त्यासाठी मी नेहमी तुमच्याशीही खूप क्लोज राहिलोय जेव्हापासून मी तुमच्या सानिध्यामध्ये आलो. अगदी. पण बघा, तुम्ही डॉक्टर आहात पण त्याचवेळी एक पिता आहात. तुम्हाला 2 पोरं, एक मुलगा आहे प्रसाद, खूप चांगला मुलगा आहे, माझ्या मित्रासारखा आहे. अगदी. खूपच टॅलेंटेड अशी मुलगी, जिला साहित्याचीही आवड होती, जिला ॲक्टिंगचीही आवड होती आणि जी इफ आय एम नॉट रॉंग ती वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेत होती. हा प्रश्न थोडा अवघड आहे पण तरी मी विचारतोय, कारण प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये फक्त मटेरियलिस्टिक पैसा कमवणं आणि ठीक आहे आपण समाजाला सेवा देतो, चांगली गोष्ट आहे, पण शेवटी एका पित्याचा आपल्या पाल्याप्रतीही प्रेम पण असते आणि खूप काही त्यांच्यासाठी करायची इच्छा पण असते. अगदी. पण ती संधी आपल्या हातातनं गमावली जाते काही कारणास्तव आणि तो वेळ खरंच खूप अवघड असतो. हे मी पण, भले मी खूप यंग आहे तुमच्यापासून, पण मी भरपूर लोकांना, आपल्या क्लोज कुटुंबियांना गमावताना बघितलं आहे. आसावरीने वर्षाताईंना एक पत्र पण लिहिलं होतं, इफ आय एम नॉट रॉंग, मला त्यांनी एकदा सांगितलं होतं. त्यासाठी जर तुम्ही त्या पत्राबद्दल थोडं सांगितलं आणि त्या पत्राने तुमच्यावर काय छाप सोडली तुमच्या मुलीसाठी, प्लीज आम्हाला थोडं सांगा. कारण तीही या कुटुंबाची खूप एक क्लोज मेंबर आहे. ती फिजिकली आपल्यासोबत नाही आहे पण आत्मिक रूपाने ती नेहमी आपल्यासोबत आहे आणि आपण दरवर्षी तिच्यासाठी प्रार्थना पण करत असतो, दररोज तर आपण करतोच. तिच्याबद्दल जाणून घेणं हे अनिल पाटील सरांच्या जीवनाच्या मुलाखतीवर जो आपला हा आजचा आहे इंटरव्ह्यू, तो खूप इम्पॉर्टंट आहे असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे भलेही हे अवघड आहे प्रश्न, पण तुम्ही प्लीज तिच्यासाठी पण एक श्रद्धांजली म्हणून आम्हाला तिची ओळख करून द्या. हे आम्हाला खूप बरोबर आहे प्रकाश, आवडेल. तू योग्य प्रश्न विचारला. वर्षात सांगेलच, ते सांगण्याच्या आधी थोडक्यात मी माहिती देतो. जरूर सर. आसावरी गेली तेव्हा तिचं वय अवघं 20 वर्ष. मेडिकलच्या 3ऱ्या वर्षात ती होती. प्रश्न असा येतो, आपण आजपर्यंत जे कष्ट केलेले असतात, कष्टामागे हेतू काय असतो की आपली जी भावना असते
की मुलाबाळांसाठी आपण धावपळ किंवा आतापर्यंतचं जे काय असतं भोगणं, सहणं, दुखणं, देणं घेणं, व्यवहार, या पलीकडे जे असतं मुलांना आपण खूप जपलेलं असतं. जसं म्हणतात ना की विशेषतः मुलीला तर आपण हाताच्या फोडाप्रमाणे जपतो. आसोरी माझ्यासाठी काय होती हे सगळं शब्दात नाही रे मांडता येणार. ते तुला चांगली कल्पना आहे. आई आणि मुलीच्या नात्यापेक्षा वडिलांचं आणि मुलीचं नातं कधी खूप वेगळं असतं. मला असं वाटतं ना त्यात जास्त भावना गुंतवल्या म्हणतात ना. काही काही गोष्टींवर ना चर्चा करण्यात फार अर्थ नसतो. काय मी कधी तुम्हाला सांगतो, एकदा वि. स. खांडेकरांचं याती वाचलं होतं. ते सहज म्हणून जायचे की जीवन हे आज उमलणारं फूल आहे, ते उद्या मावळणार कदाचित. हो ठीक आहे बाबा, जीवन जरी आज उमलणारं फूल असलं तरी ते उद्या मावळणार. आयुष्यात बऱ्याच गोष्टी, कोणी परिस्थितीनुसार, कोणी परिस्थितीच्या उंच शिखरावर पोहोचणार, कोणी दारिद्र्याच्या दरीत कोसळणार, कोणी कुरूप, कोणी सुरूप. मग खांडेकर काय म्हणायचे, मग माणसाने या जीवनाला एवढं महत्व का म्हणून द्यायचं? अरे वेड्या, का म्हणून द्यायचं? कारण ते आपण जपतोय, हाताच्या फोडापर्यंत त्याला आपण जपत आलेलो आहे. उद्या मावळणार म्हणून का आज जगायचं नाही का? तू म्हणतोयस उद्या मावळणार आहे, मग आज का म्हणून जगायचं? तसं नसतं. वर्तमान का जगतो माणूस? उद्या मावळणार आहे तर प्रत्येकाला माहिती आहे, म्हणून का आजचं जगणं सोडतो का आपण? कोमेजणार आहे पण आहे तो, पण त्याचा सुगंध तर घेऊ शकतो आपण. जे फूल आज उमललंय ते कोमजण्याआधी सुगंध त्याचा घ्यायला नको. बरोबर. आणि नेमकं मी त्याच वेळेमध्ये होतो. विचार कर, मुलगी मेडिकलच्या 3ऱ्या वर्षात, ॲज अ डॉक्टर, पालकाच्या प्रतिक्रिया किंवा पालकाच्या मनात काय चालू असतं की मुलगी आज कॉलेजला गेली. बरोबर. ही घटना कशी घडली थोडक्यात. सकाळी सांगून जाते की मम्मी पप्पा निघाली, गेले कॉलेजला. मी क्लिनिकला. वर्षा त्यावेळी मला वाटतं याचं हे करत होते ना, तो पार्लरचं काही डिप्लोमा करत होते. हां, ते किती प्रसाद त्यावेळेस जॉब करत होता मुंबईला काहीतरी. तर मम्मी मी येते. ठीक आहे, नेहमीप्रमाणे निघाली. सगळं जे आवडीचा डबा वगैरे आपला घेऊन निघाली. थोडासा ऑगस्टचा महिना असल्याकारणाने रिमझिम पाऊस चालू होता. मी डेक्कन क्लिनिकला, वेळ 4:45. मला फोन यावा. काय फोन यावा? तिची मैत्रीण बोलते फोनवर. म्हटलं आता कॉलेजमधून असो, आणि आसोरीच्या फोनवर मैत्रीण, म्हणजे आवाज तर वेगळा वाटतोय. मलाही तिच्या मैत्रीण काकाच म्हणायच्या. काका बोलू का? सॉरी, नो इज नो मोर, काहीतरी असे असे. सी इज नो मोर, सी इज नो मोर म्हणजे काय? म्हटलं काहीतरी यांचे भांडणं वगैरे झाले असतील. मी खूप लाईटली घेतलं. अरे कारण ज्या गोष्टी विचारच आपण कधी डोक्यात येत नाही ते काय आपण विचार करणार. सी इज नो मोर, नो मोर 4 वेळा बोलते. अरे फोन तर आसवरीचा आहे. तीच नसती तर फोन कोणी लावला असता मला? तिचा फोन. मला एवढं कळतही नव्हतं त्यावेळेस की तुझ्या फोनवर मी बोलतोय. माझ्या त्या विचारात सगळं सी इज नो मोर, मला काय कळेना. मग ती स्पष्ट मराठीत बोलली, कारण तिला माहीत होतं माझं काही बाकीच्या गोष्टी मला लगेच हे होत नाही किंवा होणं शक्यच नाही असं बोलणं. म्हटलं काय बोलतेस बाळा, नीट बोल, काय आहे? आसोरीचाच फोन आहे हा. हो, तिच्या फोनवर मी बोलते. अशा वेळेस असा जो मेसेज येतो, डायरेक्ट सकाळी कॉलेजला गेलेली मुलगी एका कार ॲक्सिडेंटमध्ये, एका रोड ॲक्सिडेंटमध्ये जाते. तिची मैत्रीण फोन करून सांगते. अक्षरशः म्हणजे आता पुढचं सगळं वर्ष सांगेल काय असेल ते. नाही, तिचा स्वभाव खूप चांगला होता. तिला कधी कुठल्या गोष्टीचं सांगावं लागलं नाही की तू अशी वाग, कुठलेही संस्कार द्यावे लागले नाही. एवढी म्हणजे खूप अभ्यासात तर इतकी हुशार होती. आणि गाणं म्हणणं, गाण्यांचा क्लास झालेला. डान्स पण खूप छान करायची. डान्स अगदी उत्तम करायची ती. लिखाणाची पण तिला खूप आवड होती. आणि आमच्या दोघींचं नातं खूप वेगळं होतं. सतत आमची मस्करी. ती खूप मॅच्युअर, खूप शहाणी, आणि मी तिच्यासमोर वेडी, मूर्ख असं आमचं सतत चालायचं. ती मला नेहमी म्हणायची, अगं कधीतरी मोठी हो. पण ती असलं की मला नुसतं छेड काढायला, तिच्याबरोबर खेळायला, मस्ती करायला असं खूप आवडायचं. ती बाहेर गेले की ती म्हणायची, मम्मी आपण बाहेर आहे आता मस्ती नाही करायची, आता शाण्यासारखी वाग.
पण ती गेल्यानंतर खरं शहाणं व्हावं लागलं आम्हाला. पण इतकं म्हणजे हुशार कोणी कसं असू शकतं. मला खूप म्हणजे चित्रकला असू दे, तिची गिटार आहे, हार्मोनियम आहे, सगळ्या ह्याच्यात नंबर 1. अभ्यासात तर, आणि मला नाही आठवत तिने कधी खेळणी मागितली की मम्मी चल मला खेळणी पाहिजे, बाहुली पाहिजे. नाही, कधी तिला वाटलं ना मम्मी चल आपण बळवंत चौकात जाऊ, रसिक साहित्यमधून आपण पुस्तकं घेऊया. वाचनाची खूप भयंकर आवड तिला. आणि लिखाणसुद्धा ती असती तर मला नेहमी म्हणायची मम्मी माझं एक पुस्तक येईल तुझ्या हातात, त्याच्यावर लेखिका म्हणून आसावरीचं नाव, आसावरी पाटील म्हणून नाव असेल. तर म्हणजे इतकं त्यावेळेला तिने पत्र लिहिलं. ती गेल्यानंतर मला 2 वर्षांनी भेटलं. तिची आठवण आली की मी तिचे एक एक बुक्स काढायचे, त्याच्यात काय आहे काय नाही बघायचे. त्या दिवशी ते काढलं, व्हॅलेंटाईन डे होता. आणि त्या दिवशी मला त्याच्यात तिने माझ्याविषयी काय काय लिहिलं आहे ना, मला आणखीन नव्याने ओळखलं त्यावेळेस. तिने इतकं बारकावे दिलेत, म्हणजे परमेश्वराच्या वर तिने स्थान दिलं. आणि तिने एक वाक्य असं लिहिलं त्याच्यामध्ये की माझी मम्मी अशी, कितीही तिच्या आयुष्यात प्रसंग येऊ दे, आतापर्यंत खूप आलेत, तिच्या ठिकाणी दुसरी असती ना तर केव्हाच हार मानली असती, पण माझी मम्मी मला नेहमी म्हणते किती वेळा हारलं तरी चालेल पण हार मानायची नाही. मग अजूनही कधी कुठल्या गोष्टीत मला हारायला वाटलं की नाही आता मला हे डगमगते मी इथं, तर लगेच तिचं ते लेटर काढते आणि वाचते. नाही, तिने असं सांगितलेलं आहे की तिला वाटते की मम्मी कधीच हार मानणार नाही आहे. तर मग मी पुन्हा ते लेटर वाचून परत वर येते मला, आणि मग पुन्हा माझा हा प्रवास परत तशाच हास्याने, तशाच एनर्जेटीने सगळं मी करून जाते. मग पण ती आसावरी गेल्यानंतर मात्र एक आमची सोय करून गेली. गुड्डीसारखी असेल, दुर्गासारखी असेल, 3 मुली देऊन गेली ममतासारखी तुम्हाला. असेल, एवढं मुलीपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या मुली मागे ती ठेवून गेली आमच्यासाठी. एवढी सोय ती प्रामाणिकपणे करून गेली, म्हणजे तिचे याला जागली ती खऱ्या अर्थात. आणि तिला अध्यात्माची पण खूप आवड होती. हो. हा, नेहमी मला म्हणायची मम्मी बस माझं मेडिटेशन घे, तू कॉमेंट्री कर, आपण मेडिटेशन करूया. तर नेहमी. आणि सात्विक खाणं, कुठेही बाहेर असेल तरी नाही नाही मी जैनी मागवणार, मला ते खायचंय. म्हणजे मला ती म्हणाली की मम्मी बघ आध्यात्मिकता कधी सोडू नकोस. ह्याच्यात एक एज नंतर 40 पर्यंत माणसाचे फिगर बघतात, पण 40 नंतर ना आता तुझा 40वा बर्थडे झालाय तर मग आता तुझ्या ना बुद्धिमत्ता बघतील लोक, म्हातारी पण शार्प आहे. तर हे आपल्याला मेडिटेशननी होतं. तर मग हे तू कधी सोडू नकोस तिने. आणि त्यानंतर माझं तिच्या जाण्याने माझी आध्यात्मिक उन्नती म्हणा किंवा मला आध्यात्मिकतेचं आणखीन गूढ रहस्य असतात त्याचं मला खूप ती एक अनुभूती देऊन गेली. ती मला नेहमी म्हणायची बाबांच्या मुलीमधले जे पॉइंट येतात ना की नथिंग न्यू, सगळं ड्रामा आहे. तर हा ड्रामा आहे. आणि त्या दिवशीचं तिचं फेसबुकला स्टेटस होतं की एखादं पुस्तकातलं पान एखादं खराब वाटलं, तुम्हाला आवडलं नाही म्हणून पूर्ण पुस्तक बंद नका करू, नवीन अध्यायाला सुरुवात करा. आणि खरंच त्यानंतर आयुष्यात आमच्या नवीन अध्यायाला सुरुवात झाली. ती गेल्यानंतर खरं जगणं काय असतं, कसं जगावं याचे ते जाण्याच्या आधीच एक तुला सांगावंसं वाटतं प्रकाश, की 1 महिना बरोबर 1 महिना आधी तिला कळून चुकलं होतं बहुतेक की ते राहणार नाही आपल्यात. तुला एक सांगतो, 1 महिन्याआधी मला का तिने तिच्या मम्मीजवळ इच्छा व्यक्त केली, काय ग पप्पा सकाळी 7ला जातात आणि रात्री 10-10:30ला येतात, आपल्याला वेळच नाही का देत. पप्पांना सांग ना काही दिवसासाठी का असे ना पार्ट टाइम 1 टाइम जॉब करून घ्या म्हणून, दुपारी आले की मग आपल्याला जरा फिरता येईल, थोडंसं काहीतरी मजा करता येईल. मग हिने मला सांगितलं असं अरे असं म्हणते, करता येईल का तुम्हाला. म्हटलं पहिल्यांदा आयुष्यात मुलगी असं म्हणते, आपलं कर्तव्य करायला पाहिजे. मग सकाळी 6ला जायचे, मग सरांना मी सांगितलं की मला 1 महिन्यासाठी जरा सूट देता का, 2 वाजता घरी जाईल, चालेल. सर लगेच तयार झाले, हो चालेल काय हरकत नाही, घे 1 महिना सुट्टी, कॅम्पमध्ये डेक्कनला येऊ नकोस, कॅम्प क्लिनिक कर. मग बघा तुम्ही पार्ट टाइम. त्यानंतर पहिल्या दिवसापासून मी ठरवलं की दुपारून पूर्ण वेळ कुटुंबासाठी आपला. तुम्हाला खोटं नाही सांगत, पूर्ण आयुष्यात मी जेवढे सिनेमे, जेवढे नाटके, जेवढे थिएटर केले नसतील, बघितले नसतील, तेवढे ते महिन्यात बघितले. 1 महिनाभर आम्ही पूर्ण 1 महिना रोज हा सिनेमा. तुम्हाला सांगतो त्यावेळेस ते कुठलं नाटक आपण इतकं सुंदर नाटक बालगंधर्वला बघितलं, सगळे पती उचापती, इतकं कॉमेडी होतं. आसावरी आमच्या मध्ये सारखे पोट धरून धरून हसायची, पप्पा आयुष्यात पहिल्यांदा चांगलं काम केलं तुम्ही. का ग काय
सुंदर सगळे पती उचापती ठीक आहे, पण प्रत्यक्ष कळालं काय उचापती ते. म्हटलं बोलू नको इथं खूप बघ आता काय. खूप सुंदर शेवटचा महिना खूप छान गेला. असं बाहुबली त्यावेळेसच बघितला आहे म्हणणार. आणि एकदा तर गंमतच झाली, ते आमेनोराच्या समोर कुठला सीझन, तर मी फार असं मला त्याआधी मॉल वगैरे प्रकार काही माहीत नव्हता. मी कायम रस्ता चुकायचो, अजूनही चुकतो. पण सहज त्या पायऱ्या चढताना मला पायऱ्या चढताना चढायचं ते कधी माहिती अजूनही नाही होत. तर त्या जिना उतरताना त्या स्टेप्स असतात त्या पण मला थोडं गडबडीतच टाकतात अजूनही. उतरताना ती म्हटली, पप्पा ही जागा नीट बघून घ्या, तुम्हाला दोघांना जाता यायचं इथून पुढे. अरे असं का म्हणते? नाही, इथून पुढे तुम्हाला दोघांनाच यायचं आहे, सारखं मी थोडी बरोबर असणार आहे. मग मी काय म्हटलं, याला हिचं काही लग्न बिग्नाचा विचार चालू आहे का काय? बघा तू आजकाल मुलींचं सांगता येत नाही. नाही हो, ते सांगते मला सगळं. म्हटलं नीट विचार खोलून, कारण ते असं डायरेक्ट म्हणते तुम्हाला दोघांनाच यायचंय. म्हटलं हिच्या मनात काहीतरी माझ्या मनात तेच येणार बाप म्हणून. मग पुढे आलो आसवरील. म्हटलं मीच विचारतो, थांब आसवरी असं काही आहे का गं काही, मला सांग, मी त्या तयारीला लागतो बाबा. हो पप्पा काय तुम्ही तुमच्याच याच्यानुसार विचार करता. मग सोडून दिला आम्ही, त्यानंतर काही विचारलं नाही. आणि प्रकाश त्यानंतर 15 दिवसांनी ही घटना घडली. अशी त्याच्या जेवढ्या आठवणी गोड, म्हणजे भाऊक व्हायला होतं. एक बाप आहे, आई आहे शेजारी, पण तिने खूप शिकून गेली खूप. आणि तिच्याविषयी अभिमान असायला कारणही तसंच आहे. सगळं ज्याला आपण म्हणतो ना ऑलराऊंडर म्हणून, ते जेवढं काही आयुष्य जगली, इव्हन आध्यात्मिक सुद्धा जे काही जगले असेल त्यांनी पूर्ण अध्यात्माला वेळ दिला. लेटर वाचलं ना की आई वडिलांविषयी रिस्पेक्ट काय असतो, ती मुलगी म्हणून ना त्याने उत्तम त्यात लिहून ठेवलंय. तो ठेवा आहे हो आयुष्यभर. कधी काय असं वाटलं तिची आठवण आली की वाचून घ्यायचं, परत झाकून ठेवून द्यायचं. एवढं साध्या गोष्टी करता येतात ना आपल्याला. आयुष्य बघ 2 प्रकारे जगता येईल. एक तर रडत रडत जगा, किंवा आहे त्यात आनंद माना ना. त्या दिवसापासून ठरवलंय की काय आहे ते वर्तमानात जगायचं, आनंदात जगायचं. तिने जो ठेवा दिलाय, तिने जो रिस्पेक्ट ठेवलाय, तो तिच्या मनात कायम राहणार आहे. तिला ज्या ज्या गोष्टीत प्राधान्य, ज्या ज्या गोष्टीत तिने आपलं कौतुक केलं. हे बघ, तबला काय असतो त्याच्या आधी आम्हाला माहीत नव्हतं, घरात आला. हार्मोनियम काय असतं माहीत नव्हतं, ते घरात आलं. बॅडमिंटन कधी मी आयुष्यात खेळलो नव्हतं, बॅडमिंटन घरात आलं. त्यानंतर चेस मला माहीत नव्हतं, चेस तिने मला शिकवलं. माझ्या मुलीने मला खूप काही शिकवलं. पण एकच गोष्ट कायमची ती शिकून गेली की त्यात आपल्याला आयुष्यभर उतरे होता येणार नाही. काही गोष्टी असतात ना, हो आपल्याला सहज वाटतं, चला कन्यादान करूया, उद्या करेल ना कुठेचं कन्यादान. चला मुलीच्या लग्नात नाचूया, मी तर काल परवा एका लग्नात नाचतो, तुला नंतर व्हिडिओ दाखवतो. हा हे बघ, मी जेव्हा सांग ती एकाच ठिकाणी नाही, सगळ्यांमध्ये दिसते हक्काने. आणि जेव्हा केव्हा ट्रेकिंगला थकल्यासारखं वाटतं ना, पोरी येतात उठून येतात मला, असं होतं. हो. आणि हे बघ, हे निमित्त झालं. तुम्ही मुलगा सारखाच आहे, तो आज 1 तास तुम्ही बसला, ती मुलगी हा योग कोणी घडून आणला. अशा काही घटना असतात. हे आत्म्याचं नातं आजचं नाही रे बाबा, जन्मोजन्मीचं आहे. पूर्वीचे काहीतरी आपले संस्कार असतात, पूर्वीचं काहीतरी देणं घेणं असतं, त्यावेळेस आपण एकत्र भेटतो, त्यामुळे आपण एकत्र भेटतो. माझं गाव जळगाव जिल्ह्यातलं भडगाव तालुक्यातील गिरड, इथून 450 किलोमीटरवर. आपण का भेटतो? हे गेल्या जन्माचं काहीतरी. त्यावेळेस त्यांना म्हणाली की तुम्ही पार्ट टाइम करा. नंतर मग त्यांना मी पण म्हणाली, तिने सांगितलं होतं आता, कारण आयुष्यातले 22 वर्ष कंटिन्यू असंच केलं होतं. त्यानं एवढं कमवून काय करायचंय आपल्याला, न्यायचं तर नाहीये, मग आहे ते आपण जगून घेऊया, समाजासाठी जगू ना. परवा हिचं एक 2 व्हीलर होती, तुला माहिती, आजीची स्कूटी. सहज म्हणून मी इथं कोणालाही देऊ शकत होतो. काय जे असतील 5-10 हजारचाला कमवायचंच येत असता. एका खेड्या गावात दिलं. ती मुलगी माझ्यासारखंच आहे, तिची शाळा जी आहे गावापासून 10 किलोमीटर दूर आहे, ती पायी जात होती, पायी येत होती. सहज हिला मी हिच्या पुढे विषय घेतला, इकडे तिकडे गाडी विकण्यापेक्षा आपण तिला देऊ, तिला मदत होईल. तिने फेसबुकला आमची पोस्ट टाकली, की माझे दुसरे आई वडील म्हणून गाडी बिडीसह. तिच्या आईच्या गाडीला पुजते, आपण ती गाडी काय वापरली असते आपण, किंवा आपल्या तिथं देऊन कोणाला ते समाधान झालं असतं. एवढं समाधान छोट्या छोट्या गोष्टीत मिळतं. चहा करण्यातला आनंद आहे, तो पण खूप आनंद देऊन जातो. पहाटे 3:30 जेव्हा केव्हा उठतो,
आधी जेव्हा आपण पातेला गॅसवर ठेवतो, किती कल्पना सुंदर, किती मनात गोष्ट येतात. आज माझा चहा कोण चांगला म्हणेल, कोण कसा म्हणेल, त्या गोष्टीत जे सुख आहे, समाधान आहे, आणि ते कंटिन्यू चालू आहे 10 वर्ष. आणि तिथं जो आपण नाश्ता करतो तो कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहायला काय, बघायला काय, चाखणं तर दूरच मिळणार नाही. या गोष्टीवर मी ठाम आहे. पहाटे उठून आपल्या आपल्या आवडीनिवडीने. आणतात. छान वाटतं ते एकत्रित सगळ्यांनी एकंदरीत खूप छान आहे रे बाबा जेवण. बघण्याचा दृष्टिकोन सगळं प्रत्येकावर अवलंबून आहे. काय असतं, बरोबर. आपण हे जेवण जगत असताना हे बघ ना, सुख दुःख सगळेच काही तुझं कौतुक करणारे किंवा पाठीवर थाप मारणारे भेटणार नाहीत. कधी द्वेष, हे बघ प्रत्येकाचा स्वभावानुसार काय माणसं घ्यायचं ना मिळून जाते, आपल्या हातात आहे. इथं आपण मग रस्त्यावर चाललो की एकीकडे गार्डन दिसतं, एकीकडे कचरकुंडी, पण आपली नजर आपल्याला कुठे ठेवायची आपल्यावर आहे. दोन्ही असणार आहेत. असं नाही की आपल्याला फक्त बेस्टच मिळणार आहे. कधी असं वाटलं वेस्ट पण ना, नाही सुंदरपैकी इथं ज्येष्ठ नागरिक संघ आहे, वृद्धाश्रम आहे बानवडीत. मोठ्या सणावाराला आम्ही दोघं जाऊन येतो मस्त. 10-20 बारामतीला पण चालवलं. बारामतीला वृद्धाश्रमच चालवलंय. 3 वर्ष आम्ही ते परमेश्वराने एवढी सेवा करून घेतली. परत तुला सांगायचा उद्देश एकच की ह्या मुलाखतीत सांगणं ते गरजेचं नाही, पण सहज सांगावं असं वाटलं. सकाळी मी नेहमी 7 वाजता याला जातो क्लिनिकला. मुद्दाम घरातून 6:30ला निघालो आणि हडपसरवरून जात नसतो, पण सहज मनात आलं की मी माझ्या रिक्षा ड्रायव्हरला मी सांगितलं होतं की 10 ब्लँकेट घेऊन ये. भवानी पेठेत जाऊन, आपलं रविवार पेठेत जाऊन 10 ब्लँकेट आणले. थंडी खूप वाढली होती. हडपसरच्या पुलाखाली गेलो. जे मुलं पुलाखाली, लहान मुलं झोपलेली होती, प्रत्येकाच्या अंगावर जेव्हा आपण ब्लँकेट टाकलं ना, तेव्हा त्यांच्या आतून जे मायेची उभं ऐकू येते ना, ते घेण्यासारखे असते. अरे तो आशीर्वाद आपण कुठे नाही मिळू शकत. आपण फक्त 10 मुलांच्या अंगावर 10 ब्लँकेट टाकले नाही, त्या 10 ब्लँकेटमध्ये 50 मुलं जेव्हा एकत्र येऊन झोपले ना, ते बघण्यातलं सुख आहे ना, ते शब्दात नाही सांगतात. एक ब्लँकेटमध्ये 5 मुलं सहज झोपू शकतात विचार केला तर. आपल्याला काही 5 ब्लँकेट घेण्याची आवश्यकता नसते. विचार कर ना, 10 ब्लँकेटमध्ये किती मुलं झोपतील. आपणही आजीच्या घरी गावी जायचो, सर्व आपले भावंड यायचे, तर आपणही तसे झोपायचो. त्यानंतर त्या 50-50 मुलांच्या अंगावर ब्लँकेट बघून त्याचे आई वडील जेव्हा जागे झालेत, ते जेव्हा ते दृश्य बघतायत, त्यांची नजर जेव्हा आपल्या नजरेने मिळते ना, ते जे सुख आणि ते जे अंगात उतरतं, हे आज वय जरी माझं 60 असेल पण ते वाटणार नाही त्याला. कारण ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. अरे हा बराच आशीर्वाद आहे. हे कमावं लागतं, हे कमवलंय. आणि माझ्या ह्या पिढीला तेच सांगायचं आहे. हा जो सगळा बोलायचा उद्देश, माझी प्रसिद्धी हवी, मला प्रसिद्धी मिळावी, किंवा आपण काय करत आहोत, काय जगत आहोत, हा उद्देश त्याच्यासाठी नाही. तरुणाईला एकच सांगणे, बाबांनो, उशासा गुड्डीला सांगाय 5 वाजता उठायचा कंटाळा करायचा नाही. शरीर बघ, शरीर कसं आहे, पैसा कमवा, त्याच्याबरोबर शरीर पण कमवा. शरीर तर शरीर परवापासून, अर्थ आहे. गेल्या 15-20 दिवसापासून, जेव्हापासून वर्षाने याचे क्लासेस सुरू केलेत योगासनाचे, त्या दिवसापासून ती माझ्या मागे लागली होती की 2 महिने झालेत, तुम्ही थोडं तरी करत जा योगा, शरीरासाठी खूप. म्हटलं ठीक आहे, आज करू, उद्या करू, करता करता. पण तिने माझ्याकडून करूनच घेतलेत. त्यातले काही प्रकार भले अजून पूर्ण जमत नाहीत, पण जे काही जमतात ते खूप, म्हणजे असं वाटतं की आपण हे फार आधी का नाही सुरू केलं, फार आधी का नाही. कारण ती 2 वर्षापासून करते. त्याला योगा करताना बघण्यापलीकडे मी काहीच केलं नाही. या 15 दिवसापासून मग मनावर घेतलं, तर बऱ्यापैकी तेही जमायला लागलेत. त्याने माझी शुगर, ब्लड प्रेशर, काय जे असेल ते कंट्रोल राहतंय. कारण आता परवाच रिपोर्ट केले, सगळे नॉर्मल आले. खूप छान. म्हणजे ह्या पिढीला सांगायचं आहे की हे बघा, काबाड कष्ट प्रत्येकाला न चुकणारं एक मोठं हे आहे. कारण संसार चालवायचा आहे, 4 लोकात वावरायचे, सोसायटीत वावरायचं म्हटल्यावर पैसा गरजेचा आहे. पण पैशाबरोबर नातेसंबंध, त्याच्या जोडीला जे आपण मित्र कमवतो, ज्याच्याने आपलं दुःख खरंच हलकं होतं. ट्रेकिंगचं निमित्त तेच होतं की त्या निमित्तानं 10 लोक आपण बरोबर जातो, बरोबर येतो, एकमेकाचं सुख दुःख त्यात वाटलं जातं, डिवाईड होतं. अंतःकरणातल्या ज्या कोणाला काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या प्रत्येकाच्या आपल्याला एकमेकात देवाणघेवाण होते. आता काही लोकांना संगीताची आवड आहे,
काही लोकांसाठी ते योगासनं, आता व्यायामाचे काही प्रकार आहेत ते आवडीचे आहेत, ते आपल्याला बघायला मिळतात. काही लोकांना गाणं गाता येतं चांगल्यापैकी, ते अनुभवायला मिळतं. काही लोकांना सहज हसवता येतं, ज्याला आपण म्हणतो. आता आमचा युवी म्हणून छोटा ट्रेकर आहे, खूप एन्जॉय करतो आणि हजरजबाबी आहे. आपण काही बोललो ना, काही बोलू दे, त्याच्यावर त्याचं उत्तर तयार असतं. तो पिक्चर काढतो सर्वांचे. परवा ते गुड्डीचा पण विषय घेत होता परवा, की कुठे गेलो होतो, मग कशावरून झालं ना तुमचं, ते पण तो विषय घेतला. खूप सुंदर, म्हणजे त्याचं इतका हजरजबाबीपणा आहे ना, तो खूप आवडतो. आणि इतका इनोसंट की त्याच्याकडून पण आम्ही शिकतो, खूप शिकायला मिळतं, खूप मजा येते त्याच्याने. तो यायला लागल्यापासून अजून आम्हाला खूप म्हणजे असं हुरूप यायला लागलाय ट्रेकिंगचा. असं सगळं एकमेकांची मस्ती मस्करी आणि कोणी असं मनाला लावून नाही घेत. एन्जॉय करत ते सगळ्या गोष्टी घेतात. एकत्रित आयुष्याचा हा प्रवास जर आपण बघितला प्रकाश, तर आयुष्य आपण ज्या दृष्टीने बघू ना, ज्या चष्मातून तुम्ही बघाल तसं दिसतं. मग का म्हणून आपण प्रेमाचा, माणुसकीचा, नाही का, कोण या चष्मातून का नाही बघायचं? हे बघ ना, नाण्याच्या दोन बाजू म्हणतो तशा आयुष्याच्या पण दोन बाजू आहेत. कधी तुम्ही हळवे व्हाल, कधी मनमोकळं व्हाल. काही क्षणापूर्वी मी आईची आठवण काढून रडत होतो ना. प्रत्येकाला ते आसोरीची आठवण काढून आहे ना, दुःख आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे 2% फक्त परमेश्वराने दुःख दिलंय, ते पण तुम्ही जीवन पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी, जीवन समजण्यासाठी, त्याचं आकलन होण्यासाठी. पण चांगला विचार केला ना, परमेश्वराने 98% तुम्हाला सुख दिलंय हो, ते घेता आलं पाहिजे. खूप छान. 98%. 2%चा विचार करत बसता तर वर्तमानात जागा हो. तुम्ही जर मागे वळून भूतकाळात बघाल ना, किंवा वर्तमानावर भविष्यकाळ जरी चिंता करत बसाल ना, तर आहे तो वर्तमान घालवणार. वर्तमानाचं सुख नाही मिळणार. क्षणावर ठरतोय ना तुमचं भूतपण आणि भविष्य पण. तर मग आताच्या क्षणावर आपला फोकस असला पाहिजे, की ह्या वेळेला आपल्याकडे काय काय आहे हे पाहिलं ना, की काय गेलं आणि काय राहिलं, काय मिळणार याची चिंता नाही. आणि जगाची तर काळजी करू नका. हे बघा, पूर्ण जगात आपण काही कार्पेट टाकू शकत नाही किंवा अंथरू शकत नाही. पायात चप्पल घालू शकतो ना, बरं. तेवढंच करा, तेवढंच करायचं आपल्याला. पूर्ण जगाला हे बघा, परवा एका दाव्याला गेलो होतो, खूप ऊन होतं, उन्हाळा होता, मे महिन्यातली गोष्ट. तिथं ज्या माणसांनी सांत्वना पलीकडे काही गोष्टी असतात, सांत्वना पलीकडे, हां, ते हाय ते दुःख उगाळत बसा, गाळत बसा, रडत बसा, फार नाही. काहीसा आवाज येतो की अरे खूप ऊन आहे ना, नुसतं वरण भातापेक्षा ना मठ्ठा केलं असतं तर बरं झालं असतं, असे म्हणणारे पण लोक आहेत. अरे आपण कुठे आहेत, काय बोलतोय, काय आहे, प्रसंग काय. त्यामुळे जगाचा विचार करू नका, आपल्याला कसं जगता येईल, आपलं जीवन कसं सुसह्य करता येईल, आपल्यापासून लोकांना काय देता येईल, किंवा काय नाही काही देऊ शकत, आपली प्रेरणा तर ते घेऊ शकतात, तसं तर जगू शकतो. तुम्हाला सांगतो ना, परवाचा अनुभव माझा असा होता, तो रिक्षा ड्रायव्हर असतो माझा कायमचा. तो मला म्हटलं एवढे 10 ब्लँकेट का मागवले अचानक. म्हटलं चल बाबा तू माझ्याबरोबर आहे. नाही म्हणे, मग तो लागलं व्हिडिओ घ्यायला. म्हटलं व्हिडिओ वगैरे नको, नाही मला माझ्यासाठी घ्यायचं, आमच्या घरी दाखवायला. म्हटलं ठीक आहे. तर मग काय असतं, छोट्या छोट्या गोष्टीत आपण सुख म्हणतो ना, खूप आहे. त्या वृद्धाश्रमाला जेव्हा आपण जातो, त्या वृद्धाश्रमात गेलो ना, त्यांचे चेहरे असे अचानक वेगळेच वाटायला लागतात. जे आधी असतात त्याच्यातून ते बाहेर येतात, ते चेहरेच बघायला वेगळे वाटतात. काही फारसा नेत नाही मी मुद्दाम का जातो कोणाचे BP बघायला, शुगर बघायला, ज्या गोष्टी माझ्या हातात आहेत तिथं करण्यासारख्या. आणि कानाकोपऱ्यात कुठे खिशात बिस्किटचे 10-20 पुढे असतात, काही फारसं नेत नाही की देत नाही. पण त्यांना असं काय माहिती, त्यांना असं वाटतं की चला आपलं कोणतरी आलं, आपल्यासाठी कोणतरी आलंय, आपल्यासाठी आपल्याला भेटायला कोणतरी आलंय. वर्षाला पण मी बऱ्याच वेळा घेऊन गेलोय. ते पण तिथले अनुभव सांगेल तुम्हाला. काय असतं की छोट्या गोष्टीत आनंद आहे हो. बिस्किटचा पुडा मिळून किती रुपयाला तुमचा पार्ले जी आमच्या युला आवडतो, 10 रुपयाचा पुडा, बारीक पुढे ते खातो. त्या दिवशी प्रियंकाने आयर्लंडवरून चॉकलेट आणलेले, तो काय म्हटलं मला कानात, ऐसा तर मी रोज देखतो. त्याला म्हटलं तिला बोलू नको बाबा, एवढं प्रेमाने आणलेत तिने. हे सांगायचा उद्देश, आनंद कशात आहे हो, आनंद काय, आनंद मिळवून येते. आपण जे मिळू, हां, आयुष्य छोटंसं आहे, मस्त आनंदात जगा, जेवढं सुंदर करता येईल तेवढं करा. आपल्यापासून फार लोकांच्या काही अपेक्षा नसतात. चेहऱ्यावरचं हास्य ते गमावू नका. ते गमावलात तर काय मिळवलं.
देण्यासारखं अजून बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्याच गोष्टी पैशाने कमवता येत नाही किंवा पैशानेच देता येत नाही. प्रेमाची एक थाप. माणसाला काय हवंय? हुरूप येण्यासाठी काय हवंय? अरे चल मी आहे तुझ्या बरोबर. आसावरीने त्या लेटरमध्ये लिहिले ना, माणसाला लागतो तो फक्त एक माणूस, आणि आपल्यावर प्रेम करणारी जवळची कोण व्यक्ती मला माहिती आहे. आपल्यासारखं भाग्य कोणाचंच नाही. अनेक गोष्टी आहेत. मग अशी तू म्हटला थांबा माझे 2-4 महिने गेल्यावर मी स्टुडिओ सारखं करतो, हे करतो, मला माहिती आहे तुझा फायनान्शियल प्रॉब्लेम नाही. माणूस पैसा कुठं उभा करतो. दुनियाभरच्या बँका आज उभ्या राहतात. पण चल प्रकाश मी आहे हे म्हणणारा कोणीतरी भेटला ना प्रकाश, सगळं गळलेलं अवसान ताठरतं, उभारतं, फुलारतं आणि त्यातून आपण सुखावतो. साधा आहे. कोविडच्या काळामध्ये ही तुम्ही सेवा दिली. अगदी तुम्ही मला आणि माझ्या वडिलांनाही कोविडमधनं बाहेर आणलं. प्लस मेडिकल टेस्टसाठी सुविधा नव्हती तेव्हा तुम्ही ओळखीवर आमचं काम करून गेलं त्यासाठी. तर त्या काळामधला तुमचा अनुभव कसा आहे कोविडच्या काळामधला? खूप संघर्षमय प्रवास होता कोविडचा. खऱ्या अर्थाने कोविड हा आजार काय आहे याची पूर्ण कल्पना समाजाला नव्हती. इव्हन डॉक्टरांनाही नव्हती. डायग्नोस्टिकली कसं जायचं त्याचे रिपोर्ट्स सुद्धा त्यावेळेस कशातून डिटेक्ट हे पण माहीत नव्हतं. म्हणजे ते एक अननोन आजार ज्याला आपण म्हणतो, अचानक आलेलं संकट, त्यातलं कोविड होता. कोविडातली लक्षणं सर्वसामान्य होती, वेगळी अशी काही नव्हती. सर्दी, खोकला, घसा खवखवणं, बस. पण ते सुद्धा लोक काळजीपोटी नाही पण भीतीपोटी लपवत होती. कारण परिस्थिती इतकी अवघड होती की गव्हर्नमेंटला किंवा सरकारी रुग्णालयात बातमी गेली की या घरात सर्दी खोकला किंवा ताप आलेला रुग्ण आहे, तर सुरुवातीला ते घेऊन जायचे, आपल्याला ॲम्ब्युलन्स ते घेऊन जायची आणि घरातले फक्त बघायची भूमिका घ्यायची. कारण त्या पलीकडे त्यांच्या हातात काही नव्हतं. कारण नेमच तसा होता किंवा त्याला भेटायला वगैरे सगळं मुश्किलच होतं. रस्त्यावरून वावरणं तर दूरच. प्रसंग इतका कठीण का झाला की ज्या वेळेस जे ॲडमिशन झाली त्यातून काही लोकांनी आपले प्राण गमावले, बरोबर. तर अंत्यसंस्कार करायला सुद्धा बॉडी आपल्याला मिळत नव्हती. ते एक दुर्भाग्य. म्हणजे ती गोष्ट अतिशय कष्टप्रद होती. का? ते सगळे अधिकार त्यांना होते. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना ते धास्तवलेली स्थिती तेवढ्यासाठी जास्त निर्माण झाली की आपला गेलेला माणूस परत येत नाही, ही लोकांची भावना झाली. अशा परिस्थितीत ते दुसरं चित्र असं निर्माण केलं की हा असा हवेतून येणारा किंवा याच्यातून संपर्कातून होणारा आजार आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकमेकाला काय वाढणं तर दूरच, ज्याला कोविड झालं त्याला स्वतंत्र रूममध्ये आपण हे केलं. खाणं, त्याला जेवणसुद्धा वेगळ्या याच्यात वाढून देण्यात आलं. इव्हन दरवाज्यातून पण न देता दरवाजा खालून सरकवत होते. तिथं परिस्थिती होती. घरातल्याला सुद्धा घरातला होत नव्हता. घरात वाईट टाकायचे, घरातल्या घरात वाईट टाकल्यासारखा तो प्रकार होता. अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही निर्णय घेतला आमच्या सरांनी आम्ही की आता पाठ फिरून जमणार नाही, आपल्याला काम केलंच पाहिजे भले काय हो. त्याही वेळेस बरेच दवाखाने बंद होते, फक्त हॉस्पिटल चालू होते, प्रायव्हेट क्लिनिक्स टोटल बंद होते. डॉक्टरांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर आम्ही मात्र क्लिनिक तशाही परिस्थितीत चालू ठेवलं. म्हणजे साधारण तुला सांगतो एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट. आम्ही क्लिनिक सुरू ठेवलं. याला निव्वळ आमच्या मनाचा हेतू एकच होता की आता खरी समाजाला गरज आहे आपली. मग आतापर्यंत समाजाने एवढं दिलं, आपण उतराई होणं गरजेचं आहे ना. समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो. तशा परिस्थितीत येणाऱ्या प्रत्येक त्यावेळेस आजारापेक्षा लोक घाबरलेली खूप होते. अशा परिस्थितीत पळून जाण्यापेक्षा उभं राहिलं की मग त्याची किंमत राहते. आम्ही टोटल क्लिनिक पहाटे 8 ते 12 या रेग्युलर वेळेत चालू ठेवलं आणि बरीच ट्रीटमेंट आम्ही ऑनलाईन ज्याला आपण म्हणतो फोनवर, ज्याप्रमाणे लोकांनी सिम्पटम्स सांगितले असेल त्यांना औषधोपचार केला फोनवर. रोजचे 100 फोन असायचे प्रकाश त्यावेळेस. कारण लोक दवाखान्यात जाऊ शकत नव्हते. दवाखान्यात घेतीलच किंवा मिळेलच असं नव्हतं. हॉस्पिटलमध्ये गेले तर ॲडमिट करून घेतील ही भीती होती. तर प्रत्येकाचा कॉल घेऊन निदान रोजचे 100 महिन्याकाठी 2,500 ते 3,000 फोनवर मी रुग्णांना बरं केलंय आणि त्यांच्या आशीर्वाद नाही केला. घरात होतो तर अंतर ठेवू शकत होतो कोणाला सर्दी खोकला, यांना तर त्यांच्या संपर्कात राहूनच करणं गरजेचं. क्लिनिकला तर प्रश्नच नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने एक लढा म्हणा किंवा आपली परीक्षा म्हणा, पण त्यात आम्ही उतरलो आणि
एक सेवा सेवा म्हणून ते करून घेतलं परमेश्वराने. त्या कोविड काळामध्ये तुमचे मेडिकल सेक्टरमधल्या तुम्ही कोणा व्यक्तींना गमावलं का, किंवा असे प्रसंग झाले का की फॅमिलीमध्ये काही प्रसंग म्हणून 2-4 नावं असं घेता येतील की त्या पिरियडमध्ये जे रेग्युलरमध्ये पेशंट होते त्यांचे नातेवाईक आम्ही गमावलेत. मग तोपे परिवारातील असेल, सातो परिवारातील 1-2 असतील, त्यानंतर बांदोडीमधले काही जगताप म्हणून एक होते, ते वयस्कर होते. त्यांना नंतर कोविड झाल्यानंतर हार्ट अटॅक वगैरे आला आणि त्यांना मधुमेह सुद्धा होतो, डायबिटीज, शुगर वाढली आणि सगळे प्रकार झालेत. पण शेवटी निदान कोविडच झालेत. आणि असे बरेच प्रसंग आहेत. 5-6 लोक त्यात आमच्या डोळ्यासमोर जे ट्रीट होऊ शकले असते, पण भीतीपोटी म्हणा किंवा हॉस्पिटलला जागा न मिळाल्यामुळे किंवा पोहोचू न शकल्यामुळे दगावल्याची घटना घडली. एक दुःखद अनुभव. कसं आहे ना, कोविडमध्ये ज्याने कोणाला गमावलं नाही ना, तो त्याच्यावर मस्करी करून मजाकमध्ये घेतो. पण ज्यांच्या फॅमिलीमधनं कोणी गेलं आहे, आता फक्त एक्झाम्पलसाठी सांगतो, अहमदाबादमध्ये माझे मोठे बंधू आहेत, कझिन भाऊ, त्यांचे आणि त्यांची आई, ते दोघे एकाच वेळी हॉस्पिटलमध्ये गेलेले कोविडमुळेच. सुदैवाने माझा भाऊ घरी आला परत, पण दुर्दैवाने माझी काकी, आम्ही मारवाड्यांमध्ये ताईजी बोलतो त्यांना, बरोबर, त्या आल्या नाही घरी. पण ते ज्यांनी आपल्या घरामध्ये गमावलंय ना, कोविड हा मजाक मध्ये घेण्यासारखा आजार नव्हताच मुळात. सिरियसली त्यावेळी एक गोष्ट नक्कीच प्रकर्षाने जाणवते, जे आपण पूर्ण जगाला ओरडून सांगत असतो की बाबांनो, झाडं लावा, वृक्षारोपण करा, ते जगवा, ते वाढवा. त्या काळी गेल्या 50 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती, ती झाडं आज नष्ट झालीत, नष्ट होताना दिसत आहेत. लोक रानं पेटवून देत आहेत. तुम्ही वनवा पेटवता म्हणता, त्या वनव्याबरोबर परवा अख्खी वनराई जळाली. परवा ऐकण्यात आलं कर्नाटकात एक पूर्ण जंगल कापण्यात आलं. ह्या पद्धतीची विचारसरणी जर आपण ठेवली तर येण्याच्या काळात ऑक्सिजन शिवाय माणसं दगावल्याच्या अधिक घटना घडतील. ज्या कोरोनात तुम्ही बघितलं असेल, वेळेवर सिलेंडर मिळत नव्हतं, सिलेंडरची गाडी कुठपर्यंत आली ही तुम्हाला अँगलने कोपऱ्यात कॅमेरा लावून बघावं लागत होते. एकीकडे रुग्ण 400-400, 500 खाटांवर माणसं पडलेली, निव्वळ ऑक्सिजन. कशामुळे? निव्वळ ऑक्सिजनमुळे दगावल्याच्या घटना घडल्यात, ज्यांना वेळेवर ऑक्सिजन मिळू शकलं नाही. या सगळ्या घटना कोरोनाने हेच सिद्ध केलं की आपण का झाडं जगवली पाहिजेत, का वाढवली पाहिजेत. कारण मित्रांनो, प्राणवायू खूप गरजेचा आहे. निसर्गाच्या सानिध्यात खुलतं माणूस, त्यामुळे निसर्ग आता हे जे उद्दिष्ट आहे की जेवढे तुम्ही आजच्या घडीला जर विचार केला तर पॉप्युलेशन एवढं वाढतंय, पॉप्युलेशन वाढतं, आपण एकीकडे बाजूला ठेवू पोल्युशन, ही मोठी समस्या आहे. या पोल्युशनमुळे शुद्ध हवा, आणि त्यासाठी काय पर्याय, तर शुद्ध वातावरणात जाण्यासाठी गड किल्ले आजूबाजूलाच आहे, फार लांब जाण्याची गरज नाही. गड किल्ल्यांचं संवर्धन, ट्रेकिंग सारखा प्रकार. ट्रेकिंगमुळे काय होणार, शुद्ध वातावरणात गेल्याने शुद्ध प्राणवायू आपला मिळतो. ज्या प्रकारे गाडीची सर्व्हिसिंग, जसं फिल्टरेशन म्हणतो, फुफ्फुस हे आपलं फिल्टर आहे. शुद्ध प्राणवायूने, शुद्ध ऑक्सिजनमुळे ते फिल्टर शुद्ध होणार, शरीराला त्यामुळे शुद्ध रक्त पुरवठा होणार. या गोष्टी सहज शक्य हो, हे साध्य आहेत, हे मानवाच्या हातात आहेत, मानव निर्मित आहे. आणि जे काही निर्माण झालंय, ऑक्सिजनचा, शुद्ध हवेचा तुटवता किंवा पोल्युशन, हे मानव निर्मित घटना आहेत. हे टाळता येऊ शकतात आणि हे टाळणं खूप गरजेचं आहे. तरच पुढच्या 10 पिढ्यांना किंवा पुढच्या 10व्या पिढीला आपण कुठंतरी सुख देऊ शकू. नाही तर ऑक्सिजनमुळे, O2मुळे माणसं, मुलं दगावण्याच्या अधिक घटना घडतील. यात पर्याय नाही. झाडं लावण्याशिवाय पर्याय नाही, ते जगवण्याशिवाय पर्याय नाही. अनिल भाई, आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, आज भरपूर तरुण आहेत, न्यू मेंबर्स आहेत मेडिकल सेक्टरमध्ये, जे आता शिकतात आहे, कॉलेजमधून निघालेत. आणि तुम्ही तर ऑलरेडी ॲज अ डॉक्टर खूप लांबचा प्रवास केला आहे, पण आता काही भरपूर जण आहेत जे सुरुवात करतात आहे. त्यांच्यासाठी तुमचा काय ॲडवाईस राहील की जेणेकरून ते त्यांचं करिअर आणि एक चांगली दिशेवर
पुढे त्यांची वाटचाल होत? बरोबर आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अलीकडे लोकांना म्हणजे त्यातल्या त्यात विशेषतः मेडिकल फील्डमध्ये बरेचसे चॅलेंजेस आहेत, बरेचसे आव्हानं आहेत. त्यातलं प्रामुख्याने आव्हान की आजच्या मुलांना झटपट प्रसिद्धी किंवा श्रीमंत होण्याची घाई असते, पैसा कुठल्या मार्गाने. माझा एक त्यांना सल्ला आहे की कठोर परिश्रम, त्यात योग्य निदान आणि स्वतःला आपल्या कामात झोकून देण्याची वृत्ती जोपासता आली पाहिजे. सेवाभाव एकंदरीतच. आणि रुग्णाला निव्वळ एक गिऱ्हाईक म्हणून न पाहता सेवाभाव वृत्ती जपली की पुढचं आयुष्य मला असं वाटतं सरळ सुरळीत होईल त्यांच्यासाठी. शक्यतोवर आपण रुग्णासाठी आपल्यात काय देता येईल, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल जेणेकरून त्यांचा मानसिक त्रास वाचेल, त्यांची कौटुंबिक अवहेलना होणार नाही आणि खर्चिक बाजू जेवढी जपता येईल, जेवढी त्यात काटकसर करता येईल, या दिशेने आपण सेवा केली तर नक्कीच त्यांना यश मिळेल असं मला वाटतं. खूप छान. एक प्रश्न, जे ऑर्डिनरी सिटिझन्स आहेत, जे तुमच्याकडे पेशंट म्हणून ज्येष्ठ येतात, नागरिक ज्येष्ठ समजा. नागरिक आहेत, यंगस्टर्स आहेत, सिनियर ॲडल्ट्स आहेत, या सर्वांसाठी एक असा सल्ला द्या की जेणेकरून त्यांना आरोग्याप्रती सिरियसनेस वाढेल आणि ते काय रुटीन फॉलो केलं पाहिजे की जेणेकरून त्यांना आरोग्य चांगलं राहील. विशेषतः योग्य आहार, योग्य व्यायाम आणि कायम मित्र मंडळीच्या घोळक्यात राहणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे असं मला सांगावंसं वाटतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे हलके हलके व्यायाम प्रकार असतात. उदाहरणार्थ सायकलिंग, पोहणे, चालणे. त्यातलं त्यात टेकड्यांवर चालणं विशेषतः हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना ब्लड प्रेशरच्या, रक्तदाबाच्या समस्या असतील, मधुमेहाच्या समस्या असतील, विशेषतः बऱ्याच लोकांना अलीकडे होऊ पाहत असलेला कॅन्सर, यावर मात करायची असेल तर मला असं वाटतं रोजचा हलका व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. त्यातल्या त्यात आपण ट्रेकिंगसारखे प्रकार का निवडतो? ट्रेकिंगमुळे चालताना हृदयाची धडकन वाढते, हृदयाची धडधड वाढते. एकत्रित त्याचा परिणाम जो आपण नवीन श्वास घेतो, जो नवीन प्राणवायू आत घेतो, तो त्याच पद्धतीने त्याचं रूपांतर हे रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत होतं. रक्त शुद्ध करण्याचा हेतू हा की त्याने तुमचा ब्लड प्रेशरचा त्रास मला असं वाटतं कायमस्वरूपी नाहीसा होऊ शकतो. BP आणि त्याचबरोबर शुगरसाठी चालण्याचा प्रकार हा खूप महत्त्वाचा आहे. त्यात दिवसातून किमान 45 मिनटं चालावं असं मला वाटतं. सायकलिंगसारखा प्रकार करत असताना चढ या दिशेने सायकल नेल्यास त्याच्या अधिक आरोग्याला फायदा होतो. दुसरी गोष्ट, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे मित्रमंडळी का हवी? तर आपलं मानसिक, ज्याप्रमाणे आपण आरोग्य जपतो, शरीर स्वास्थ्य जपण्याच्या 2 प्रकार आहेत. एक मानसिक आरोग्य आणि एक सामाजिक. सामाजिक आरोग्य जपण्याचा उद्देश एकच की त्यातून आपल्याला एक स्वास्थ्य टिकवता येतं, मनस्वास्थ्य टिकवता येतं. मानसिक आरोग्य म्हणजे काय? 4 मित्रामध्ये गेलो तर आपलं सुख दुःख ह्या गोष्टी वाटल्या जातात. त्याने मनावर एक मन विकसित होतं, मेंदूचा विकास सहज होऊ शकतो आणि ज्या पॉझिटिव्ह गोष्टी घेता येतील दुसऱ्यांकडून त्या आपण घेत राहिलात तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारीचं निरसन होऊ शकेल असं मग हा सल्ला मी ज्येष्ठांना देऊ शकतो. लहान मुलांच्या बाबतीत सांगायचं, लहान मुलांना जपणं हे पाल्यांचं काम. विशेषतः पाल्यांसाठी एकच सांगावंसं वाटतं की आता ऋतू, हवामान बदलत असतात, त्यावेळी काळजी घ्यावी. उदाहरणार्थ आता थंडीच्या दिवसात स्वेटर किंवा मुलांना गरम गरम पेय, गरम गरम आहार देणे. त्यानंतर मुलांसाठी जे काही करता येईल आपल्याला, इनडोअर गेम्स असतील, आउटडोअर गेम्स असतील, त्याकडे अधिक लक्ष दिलं तर मला असं वाटतं त्यांचा मोबाईलचा वापर देखील कमी होईल. इनडोअर गेम्समध्ये त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासारखं खूप काही गेम्स आहेत. त्यात चेस म्हणा, बुद्धिबळ, कॅरम, इव्हन आपण ज्या गोष्टी आहेत घरात करू शकतो. घरातल्या घरात सायकलिंग लहान मुलांसाठी आपण करू शकतो.
पोहण्याचे एक व्यायाम करू शकतो, त्यांना स्विमिंग म्हणा, यासारख्या व्यायामाने मुलांचं आरोग्य नक्कीच सुधारू शकेल. त्यातल्या त्यात विशेषतः अलीकडे लहान मुलांमध्ये ज्या आरोग्याने आज धुमाकूळ घातलं आहे असं म्हणता येईल, तो आहे चाइल्ड अस्थमा, बाळदमा ज्याला आपण म्हणतो. मुख्यतः त्या आजाराकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. कशामुळे बळकवतात हे आजार? पोल्युशनमुळे. पोल्युशनपासून बाहेर जाताना लहान मुलांना मास्क वापरणं, त्यानंतर शक्यतोवर गर्दीपासून टाळणं. संसर्गजन्य आजार कुठून होतात? तर गर्दीच्या ठिकाणातून. गर्दीपासून लहान मुलांना दूर ठेवणं, शाळेत जाताना मास्क वापरणं, या साध्या साध्या गोष्टी, प्यायला गरम पाणी देणं, जेणेकरून श्वसनाचे विकार कमी होण्यास मदत होईल असं माझं मत आहे. खूप छान. तुमचं मेडिसिन प्रती तुमचा दृष्टिकोन काय आहे? युजली पीपल गेट कन्फ्यूज की आपण नेहमी पूर्णपणे वैदिक मेडिसिन घ्यायला पाहिजे की आपल्याला दुसऱ्या ज्यांना सिम्पल लँग्वेज इंग्लिश परिस्थितीजन्य असे काही आजार आहेत. उदाहरणार्थ इमर्जन्सीमध्ये जर विचार केला तर होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदाचा फार लगेच असा उपचार किंवा आपण करू शकत नाही. समजा उदाहरणार्थ ऍक्सिडेंट झाला रोडवर, त्या ठिकाणी ॲलोपॅथी वापरण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो इमर्जन्सीमध्ये. काही जे क्रॉनिक आजार आहेत, विशेषतः दमा म्हणा, काही सोरायसिस, काही लोकांना मधुमेहासारखे क्रॉनिक आजार आहेत. अशा ज्या क्रॉनिक आजार आहेत, क्रॉनिक आजारामध्ये होमिओपॅथी अतिशय उत्कृष्ट उपचार पद्धती असं मला वाटतं. आयुर्वेदाच्या बाबतीत सांगायचं तर जे मुख्यतः वाताचे प्रकार जे आहेत, पित्तवात असू शकतो, काही लोकांमध्ये कफाची वृत्ती, कफ निर्मित काही आजार आहेत, त्या संदर्भात आपण जर उपचार केले तर ते उपचारांना आयुर्वेदिक उपचार पद्धती चांगला प्रतिसाद देईल, यावर दुमत नाही. जे यंगस्टर्स आहेत की जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, फायनान्स सेक्टर, IT सेक्टरमध्ये काम करतात, तासन तास 12 ते 14 तास ते चेअरवर बसून असतात, ऑलरेडी ते वेट गेन पण करत असतात, प्लस कोलेस्ट्रॉलचा पण प्रॉब्लेम होत राहतो, फास्ट फूड खात राहतात विकेंडला, त्यांच्यासाठी काय सल्ला आहे तुमचा? त्यांच्यासाठी मला असं सांगावंसं वाटेल की रात्रीची जागरणं टाळणं, धूम्रपान किंवा इतर जी व्यसनं अलीकडे तरुणांमध्ये खूप खूप प्रमाणात, विशेषतः IT क्षेत्राचा जर विचार केला आपण, त्यांच्या कामावर येणारा लोड किंवा जी कामाची पद्धत आहेत, 24 तास काम, रात्रंदिवस एक करणं, रात्रीची जागरणं करून काम करत राहणं, त्यामुळे साहजिक आहे एक मानसिक स्वास्थ्य ते गमावून बसतात त्यामुळे. आणि रात्रीच्या जागरणांमुळे मग दिवसा झोप हा काही त्याच्यावरचं हे काही सोल्युशन आहे असं मला वाटत नाही. ते रात्रीच्या जागरणांमुळे किंवा इतर जास्तीच्या कामाच्या व्यापामुळे त्यांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होणं साहजिक आहे. किंवा असं म्हणणं, हे असं म्हणत असताना आपण त्यांना एक प्रकारे खतपाणी घालतोय. दुसरी गोष्ट, याच्यावर सुद्धा ते मात करू शकतात. प्राणायाम करणं त्याच्यावरचा योग्य उपचार असू शकतो. योगासनं सारखा व्यायाम प्रकार करणं, त्यानंतर चालणं एक चांगला व्यायाम आहे. आणि विशेषतः त्यांनी, मला असं वाटतं, आहारावर लक्ष केंद्रित करावं. आहारामध्ये काय, शाकाहार हा सर्वोत्तम आहार आहे, हे पूर्ण जगाने संकल्पना मांडली आणि त्यात यश देखील येत आहे आणि ते योग्य आहे. आपण असं म्हणाल मग शाकाहारच का, मांसाहार का नाही? आता या पद्धतीने जे या क्षेत्रात काम करतायत, रात्रीचे जागरणं किंवा कामाची पद्धत किंवा कामाचं जे तास आहेत, हवर्स आहेत, ते वाढलेत. त्यात याच्याने काय होणार, नॉनव्हेजने पचनशक्ती म्हणजे पचन ते होऊ शकत नाही. कारण जागरणाने काय होतं, एका जागी बसून ते काम असतं, त्याने ते पचन होणे, त्याच्याने मग आम्लपित्त सारखे आजार बळकावतात, ॲमिबियासिस सारखे, कॉन्स्टिपेशन सारखे आजार बळावतात. त्यामुळे त्यांनी, मला असं वाटतं की योगासन, प्राणायाम यावर लक्ष केंद्रित करावं असं माझा त्यांना सल्ला आहे. ओके. समाजातील जे महिला वर्गातली आपल्या आहेत सदस्य, त्यांचं स्वास्थ्य वेगळं असते, त्यांना सल्ला थोडा वेगळा असतो, त्यांच्यासाठी काही तुमचे टिप्स असतील की जेणेकरून ते, कारण ते सर्वांना सांभाळतात आहे, स्वतःलाही त्यांनी सांभाळायला पाहिजे, तर तुमचं काहीतरी टिप्स त्यांच्यासाठी? आहार तर आहेच महत्वाचा, मानसिक स्वास्थ्य आरोग्याच्या बरोबरच जपणं देखील त्यांचं गरजेचं आहे. कारण
त्यांची कामाची पद्धत समाजात थोडी वेगळी आहे. पुरुष वर्ग हा बऱ्याच वेळी कसं असतं की बाहेर कामाला वगैरे जातो, घरची बरीचशी कामं ते महिलांना बघावी लागतात. त्यात त्यांच्यामध्ये विशेषतः प्रॉब्लेम असतो मासिक पाळीचा. त्यावेळेस ते आरोग्य जपणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय करू शकतात, त्यासाठी पण हलके हलके असे व्यायाम आहेत. वर्षा त्यासाठी सांगू शकेल जास्त, त्यात कुठले प्राणायाम केले पाहिजे, योगासनं केली पाहिजेत ते. योगासनांचा तर भरपूर फायदा होतो. तुमचा मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक तिन्ही गोष्टींवर फरक पडतो. त्यामुळे योगासन जेवढे तुम्ही कराल ना, प्राणायाम, परत मलासन वगैरे आहेत, पोटाच्यासाठी तुमचे पिरियड्स आहेत त्याच्यासाठी पण बरेच सगळे जी तुम्ही योगासनं करू शकता, जी सहजसोपी आहेत, ती केल्याने आपल्याला मानसिक आरोग्य, परत शारीरिक आरोग्य आणि आध्यात्मिक ह्या तिन्ही गोष्टींवर आपल्याला सूर्यनमस्कार आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी वजन आटोक्यात ठेवता येतं. आणि सूर्यनमस्कार फक्त सूर्यनमस्कार नाहीये, याच्याने मानसिक आरोग्यात पण सुधारणा होते. तुम्ही हे छोटे छोटे जे योगासनं खूप महत्वाची आहेत. प्राणायाम योगासनांनी स्त्रियांचं सगळ्याच म्हणजे प्रत्येक वर्गाचं याच्यातून आपल्याला हेल्थ बेनिफिट मिळतात. ठीक आहे. डॉक्टर अनिल, तुमचा भारतीय गव्हर्मेंट आणि आरोग्य शासन जे पण सिनियर लीडर्स आहेत त्यांच्याप्रती काही रिक्वेस्ट आहे का, जेणेकरून इंडियन मेडिकल सेक्टर आणि सिस्टमला अजून स्ट्रॉंग बनवता येईल? माझी या गव्हर्नमेंटला एकच विनंती आहे की आपलं जे मेडिकल फील्ड आहे किंवा मेडिकल जे आता सेवा पुरवतात आपण, हे विशेषतः शहरी भागाकडे यांचं जास्त लक्ष आहे किंवा कल आहे. त्याच्या सुविधा आहेत ते लिमिटेड आहेत, तर शहरापर्यंतच मर्यादित राहिल्यात. जे दुर्बल घटकांपर्यंत ते काही पोहोचू शकलेलं नाहीत अजूनसुद्धा. स्वातंत्र्य मिळून जवळपास आपल्याला आता 75 आपण पार केली. अजूनपर्यंत तळागाळात या ज्या काही वैद्यकीय सुविधा आहेत त्या पोहोचू शकलेल्या नाहीत. विशेषतः अजूनही काही समाज असा आहे, मग तो आदिवासी समाज असू शकतो किंवा दुर्गम भागात जिथपर्यंत या सुविधा पोहोचल्या नाहीत, त्या प्रामुख्याने कुठल्या सुविधा आहेत. आता ट्युबरक्युलोसिस, ज्याला आपण TB म्हणतो, TB सारख्या आजारावर अजूनही खेड्यापाड्यात अनभिज्ञता आहे. म्हणजे त्यांना काय ट्रीटमेंट असते, त्याचं निदान काय होतं, त्याची लक्षणं काय असतात, अजून त्याची जाणीव नाही किंवा त्यातली माहिती नाही. ती माहिती मिळावी. लेडीजमध्ये जे आता आपण मगाशीच म्हटलं मासिक पाळी, त्याच्याविषयी पण खूप अंधश्रद्धा आहेत. दुसरी गोष्ट आहे लहान मुलांच्या बाबतीत त्यांना योग्य आहार काय असतो त्याचं सखोल ज्ञान मिळावं. त्याच्यासाठी काही पुस्तिका निर्माण करावीत, पुस्तिका त्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यांचं कुपोषण आपण कशा प्रकारे थांबवू शकू त्याविषयी माहिती त्या समाजापर्यंत पोहोचवावी, अशी या सरकारला माझी विनंती आहे. ओके, थँक्यू. एक शेवटी जाताना तुम्ही ऑलरेडी खूप इन्फॉर्मेशन दिली आहे, आपला इंटरव्ह्यू पण खूप लांबला आहे, पण थँक्यू. खूप चांगली माहिती तुम्ही दिली आहे दोघांनी इथे. तुमचा जीवनाचा सफर पण खूप आम्ही अनुभवला. तुमच्या फॅमिली मेंबर्सनी तुमच्यावर जे इम्प्रेशन घडवले तेही तुम्ही इथे डिटेलमध्ये आम्हाला सांगितलं, त्यासाठी थँक्यू. जाताना तुमचे जे कलिग्ज आहेत किंवा जे इवन तुमच्या सोसायटीमध्ये सर्वांनी तुम्हाला खूप मदत दिली आहे अगदी डिफिकल्ट टाईम्समध्ये. तुम्ही गंगा विलेजमध्ये तुमचं ऑलरेडी नाव या एरियामध्ये सर्वजण जाणतात तुम्हाला. त्या सर्वांसाठी तुमचे काही शब्द जे तुम्हाला वाटते की माझ्या जीवनातील जितकेही व्यक्ती सुरुवातीपासून आतापर्यंत आले आहेत, ते नातेवाईक असो, फ्रेंड्स असो, कलिग्स असो, त्यांसाठी तुमचा काय संदेश असेल? माझा एकच संदेश आहे की या समाजात वावरत असताना आपल्याला जे काही कारण समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं. या लोकांनी ज्याप्रमाणे आतापर्यंत या आमच्या पाटील कुटुंबाला खूप यांची मदत झाली. म्हणजे सामाजिक मदत किंवा एक फायनान्शियल हे काही सगळं नसतं. बाउंडिंग म्हणजे काय, मानसिक मदत आणि आपलं जेणेकरून एक खंबीर आधार ज्याला आपण म्हणतो, मानसिक आपलेपणा आणि जे काही प्रेम दिलं त्याचं उतराई होणं ह्या जन्मी तर कठीणच आहे. पण माझा त्यांचे आभारी यासाठी मानावे लागतात की ज्या वेळी असे कठीण प्रसंग सगळ्यांवर येतात, जे माझ्यावर आलेत, ज्या परिस्थितीतून आम्ही काही वेळा बऱ्याच परिस्थितीतून तावून सुखावून निघालो, की हीच मित्रमंडळी, हा परिवार, समाजातील
बरेचसे घटक, बरेचसे माझ्या गंगा विलेज सोसायटीमधील असतील, शेजारी पाजाऱ्यांपासून सगळं. त्यानंतर माझा जो ओम शांतीचा ईश्वरीय परिवार आहे, त्यातल्या दीदी, त्यातले भाई, सगळ्यांचे माझा ट्रेकिंगचा एक सुंदर परिवार आहे. त्यांनी माझं मानसिक आरोग्य खूप मोठ्या अर्थाने जपलं. त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आभार मानणं काही हे नाही, आभार मानून मी थांबणाऱ्यातला नाही. पण ज्या समाजासाठी मला जे करता येईल ते करण्याचा मी अतिशय प्रामाणिक प्रयत्न करेन, जो आता करतोच आहे. जे आम्हाला समाजाकडून मिळाले तेच आम्हाला ते अर्पण करायला आवडेल. खूप छान, खूप छान. अनिल भाई, एकदा फक्त पुणेकरांसाठी तुम्ही आपल्या क्लिनिकचा आणि मेडिकल फॅसिलिटीचं फक्त डिटेल्स, ॲड्रेस किंवा नाव आणि पूर्ण एकदा डिटेल्स द्या. तर त्या क्लिनिकला सर्वजण व्हिजिट करून काही त्यांना माहिती हवी असेल, तिथले तुमचे ज्युनियर्स पण खूप एक्सपिरियन्स असतील किंवा तुम्हालाही भेटू शकतात, एकदा ती डिटेल्स फक्त त्यांना देऊन टाका. सध्या मी एक बालरोग तज्ज्ञ म्हणून पुण्यातील एका प्रख्यात बालरोग तज्ज्ञाकडे गेली 34 वर्षापासून सेवा देत आहे. हे देत असताना मला जे मदत शक्य, उदाहरणार्थ आमचे ॲडमिशन जे असतात मुलांना, मी इनामदार हॉस्पिटलला ॲडमिट करतो, ग्लोबल हॉस्पिटलला ॲडमिट करतो, सह्याद्रीला ॲडमिट करतो. ज्या पद्धतीने मला मदत करणं शक्य आहे ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करीत आलोय आतापर्यंत आणि यापुढे करीत राहील. मग ॲडमिशनच्या वेळेस बऱ्याच वेळा प्रॉब्लेम काय होतात की सगळ्यांनाच मोठ्या हॉस्पिटलमध्ये शक्य नसतं आणि आम्हाला त्याच ठिकाणी ॲडमिट ठेवावं लागतं, कारण दुसरीकडे त्या प्रकारची ट्रीटमेंट रुग्णांना मिळू शकत नाही. अशा वेळी कुणालाही कुठलाही फायनान्शियल प्रॉब्लेम, दुसरा प्रॉब्लेम येत नाही. बरेच वेळा का, आता परवा एका रिक्षावाल्याची मुलं आपण ॲडमिट केलीत, त्यांना निमोनिया झालेला होता. प्रश्न असा होता की ते ट्विन्स होती, दोघांचा खर्च एक रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीला शक्य होत नाही, ते पण एका मल्टीस्टार हॉस्पिटलमध्ये. तर अशा वेळी आपल्याला काय करता येतं की काही अंशी बाबा आपल्याला आर्थिक मदत करता येईल का, कुठून डोनर मिळतील का, ते आम्ही नक्की शोधून देत असतो. बऱ्याच वेळा काय होतं, तो रिक्षावाला, तो ड्रायव्हर मला या पद्धतीने बोलला की डॉक्टर, मी सांगतोय ते गरजेचं नाहीये, पण एका अर्थाने सगळी सोंग करता येतात बघा, पण पैशाचं करता येत नाही. मला 2 मुलं आहेत, मान्य मला, पण मी एकाचीच ट्रीटमेंट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करू शकतो. दुसऱ्याला हवं तर तुम्ही मला साने गुरुजीला ॲडमिट करू शकता, मी ते करेन, पण दोघांना एका ठिकाणी मी करू शकत नाही. आता विचार करा, अशी परिस्थिती असताना साहजिक आपल्या मनात काय येणार, तर समाजातील काही घटक असे असतात, त्यांच्याशी आपले रिलेशन आहेत, स्वतःच्या पदरातून काय करता येईल, जे करता येईल, तर अशा वेळी आपण नक्कीच मदत केलेली आहे, यापुढे करणार. शेवटी आम्ही त्या दोन्ही मुलांवर जे उपचार केलेत ते अतिशय, म्हणजे त्यांच्या 50% खर्चाच्या रकमेतून केलेत. ते यातून काय होतं, तोही सुखावला, दोन्ही मुलंही बरे झालेत आणि आपल्या खिशातून फार काही जात नाही. 4 समाजात चांगले लोक आहेत ना, डोनेशन करणारे, डोनर म्हणून चांगले लोक आहेत ना, अशा लोकांना फक्त तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. रुग्णांना तिथपर्यंत पोहोचवायची गरज असते, ते आम्ही प्रामाणिकपणे करतोय. गेली 34 वर्ष आमचं क्लिनिक या समाजसेवी वृत्तीनेच काम करत आहे आणि यापुढे करत राहील, ही मी ग्वाही देऊ शकतो तुम्हाला. थँक्यू अनिल सर. तुम्ही इतक्या समाजासाठी इतकं तुम्ही केलं आहे आणि तुम्ही खेड्यापाड्यातनं मेहनत करून एवढ्या वर्षापासून तुम्ही दोघांनी, वर्षाताईंनी खूप मेहनत केली. एक डॉक्टर स्वतःहून सर्व काही करू नाही शकत, एक लाईफ पार्टनर जेव्हा साथ देते, इवन इन मेडिकल फील्ड, जे काही रोल असो त्यामध्ये त्यांनी एवढा तुमचा साथ दिला, तर वर्षाताईंनाही खूप अभिनंदन, तुम्हालाही खूप अभिनंदन आणि थँक्यू समाजातर्फे, आपल्या ट्रेकिंग ग्रुपतर्फे आणि ॲज अ युअर फॅमिली मेंबरतर्फे, सर्वांतर्फे. सो थँक्यू. आणि तुम्ही असंच खेळत राहा, सर्वांना ट्रेकिंगला न्या, सर्वांच्या आरोग्यासाठी जी सेवा देत आहात ती देत राहा तुम्ही. आणि आमची ईश्वर चरणी प्रार्थना की तुम्हाला खूप चांगलं स्वास्थ्य लाभो आणि वर्षाताई तुम्हालाही खूप यश भेटो. थँक्यू फॉर गिविंग योगा रिलेटेड असिस्टन्स टू ऑल इन सोसायटी. आपण पुन्हा भेटू एकदा, पण आजच्या इंटरव्ह्यूसाठी थँक्यू सो मच. सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. थँक्यू. तुझेही प्रामाणिक प्रयत्न याच्यात दिसत आहेत. जय